घालतो, प्रॅक्टिस झाली आहे मला. त्या खिळ्याला बांधा जरा नीट. बांधतो. किती घाई करताय? आणि फ्रेमलाच घालायचंय ना हार? अगदी स्वतःच्या गळ्यात घालत असेल की घाई करताय? ताज्या फुलांचा आणलाय ना हात की आणला आपला नेहमी सारखा प्लास्टिकच्या फुलांचा? बघा, वास घेऊन बघा. शी, या असल्या फुलांना कसला आलाय मेला वास. मध्ये मध्ये निशिगंधाची सुद्धा फुलं आहेत म्हटलं. कशाचं कौतुक म्हणून नाही. तुम्हाला तरी आहे का? नसाला काय झालं? आता कौतुकाने घातलाच आहे ना हार. हे हार काय मी तिरडीवर पडले होते ना तेव्हा सुद्धा लोकांनी घातले होते. नाही. त्याबद्दल नाही म्हणत आहे मी. हा, मग कशाबद्दल म्हणताय? अहो ओ अहो ओ अहो, कशी दिसते मी? छान छान दागिने घातलेत, नवीन साडी नेसले, नथ सुद्धा घातले. सांगा ना. वा 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 नानी, आज एकदम सॉलिड चिकणी दिसतीये. चला, म्हणजे मन्याच्या स्वागतासाठी सगळी पात्र सजली तर आली का हो पोरं? नाही ना, अजून आलेली दिसत नाहीये. बाई, बराच उशीर झाला नाही? कशाला? अहो, मने आणि मनीला कार्यालयातून निघून हो, एव्हा नाही यायला हवी होती पोरं. अहो आज मुहूर्त आहे ना, खूप जोडपी आली असणार, मोठी रांग लागली असेल देवळात. काय हो, जोडप्यांच्या गर्दीत चुकली तर नसतील ना पोरं? हो रे हो, काही सांगता येत नाही. वेंधळा आहे आपला मन्या. येताना दुसरीच मुलगी घेऊन नाही आला म्हणजे मिळवलं. असं नाही हा करणार तो. हो, पण मुलगीच आहे म्हणावं, नाही तर मुंडा आलेला पोरगाच घेऊन यायचा. उगाच टेंगल करू नका माझ्या पोराची. एवढी जर काळजी वाढत होती पोराची तर अक्षदा पडल्या पडल्या धावत पळत का आलात घरी? थांबलात का नाही शेवटपर्यंत? मी पळून आलो. हो. मी पळून आलो. काय बोलतेस काय तू? हे इथे सगळं घर आवरलं मी. मन्या मनीच्या स्वागताची तयारी केली मी. एकटा माणूस मी. फ्रेम मध्ये बसून दुसऱ्याला अक्कल शिकवायला तुमचं काय जात आहे? काही सुखासुखी येऊन बसले नाही मी फ्रेम मध्ये. तुम्ही मारलात मला. मी? हो. मी मारलं? हो. अगं काय बोलतेस काय तू? हे आजचा दिवस काय, प्रसंग काय, आणि तू बोलतेस काय? हो हो, तुम्हीच मारलात मला. नेमकं त्याच दिवशी झोपायची जागा बदलली. तुमच्या जागी मी झोपले आणि यमाने मलाच उचललं. म्हणजे मी झोपायची जागा बदलली? हो. अगं तुझं घोरणं ऐकून बाहेर सोफ्यावरून झोपलो मी. काय तुझं ते घोरणं? यमानी सुद्धा तुझं घोरणं ऐकून तुला अशी अलगद वर उचलली असेल. बोला बोला, मेल्या माणसांचं घोरणं काढते. अगं रडू नकोस बाई. आलो रे, आलो. नानू उठली. आलो. नानी, आपली भांडणं 7 जन्माची आहेत, पण आपल्या पोराचं पहिलं लग्न आहे, तेव्हा अजिबात रडू नका. दात काढा, दात काढा. पुरे मला नका शहाणपणा शिकू. जा जा, तुम्ही जा तिकडे, तयारी करा सगळी. अहो, सनईची कॅसेट लावा, उंबरठ्यावर माप ठेवा. जा लवकर. सगळं करतो. तुम्ही तुमची कॅसेट बंद करा. आपल्याच घरात आलोय ना? हो. मग कोणीच कसं दिसत नाही. थांबा. नाना, आम्ही आलोय नाना. आलो रे, आलो. देवळात वगैरे जाऊन आलो. छान केलेस. आता पायानी माप ढकल. बाजू बाजू. ए बावळटा. मी अरे ढकलतो. तू नाही मग? तिनं ढकलायचं. तिने ढकलायचं. ए ढकल ढकल ढकल. कोणत्या रे कोणत्या? आता 2 आहेत ना, त्यापैकी एका कुठल्या तरी ढकल. हा, चालेल. काय ह्याचा भाड्याने घेऊ नको? हा, बरं ढकल. शाबास. हॅपी बर्थडे टू यू. ए बावळटा. अरे पायानी माप ढकललं तर हॅपी बर्थडे टू यू काय करतोय? सॉरी 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 सॉरी. आत या. आत या बघा, आत आलो. ए वेंढाळ्या, अरे तिला पाठव तिला. तिला पाठवू? हो. मला वाटलं मी आहे. ये ग, ये ये ये. अरे तू पण ये. केवढ्या जोराने ओढलं. माहेरी बहुतेक रेडा ओढत असावी. ये. आता दोघं मिळून नानीच्या पाया पडा. नानी अरे नानी बूट घालून आली आहे. अरे मोने तू आहेस, चल बाजू. नानी आशीर्वाद दे आम्हाला. गजानन महाराज की जय. दत्तगुरु महाराज की जय. म्हसोबा महाराज की जय. म्हसोबाला चष्मा कधीपासून लागला? सॉरी सॉरी. चल तिकडे. हो हो, नानीच्या पाया पडतो. सॉरी. अरे नानी सॉक्स घालून आली आहे. अरे मोने तू बाजू चल. नानी आशीर्वाद दे आम्हाला. जगदंब जगदंब जगदंब. आमचा संसार सुखाचा होऊ दे. हो, तसेच आमच्यात कधी भांडण होणार नाही आणि आमच्यात कधी अंतर पडणार नाही असे बघ. तिकडे सरका. हो हो, आमचा संसार फळू दे. तिकडे सरका. हो हो, फुलू दे.
तिकडे सरका. अगं इथे मी नानीला व्यवस्थित नमस्कार करतो आणि तुझं काय चाललंय? इकडे सारखा इकडे सारखा. आता आणखीन किती सरकू? कडेवर बसू की काय? तिकडे सरका. तिकडे सारखा होय. अगं मी नानीला दाखवत होतो आपण कायम किती जवळ पाहिजे ते. नानी आम्ही आहोत त्याच्यापेक्षा दुप्पट जवळ आण आम्हाला. इश्शू. आता लाजल्यासारखं झालं तरी तथाच तू म्हणायचं हो नानी. फोटोत लाजते. अहो मी लाजले. आता काय सांगते काय? हो. तुला लाजता येतं? वा 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 नानी असाच आमचा संसार सुखाचा होऊ दे. रॉंग नंबर लागला. कुठे गेली? अरे इथे आहे होय. हा ए बाजू चल. हा. नानी नानी नानी. हे असं पण करायचंय? हा, बरं. नानी 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 म्हणे आता चला आज जाऊया. हा, हा, हा. नमस्कार करतो नाना. आयुष्यमान भव. नमस्कार करतो नाना. सुखानं नांदा. बरं का म्हणे या मन्याची आई अगदी लहान असताना ह्याला सोडून गेली. तेव्हापासून आईच्या मायेनं या पोराचं सगळं आई शपथ नमस्कार करतोय नाना. अरे किती वाकाल किती वाकाल. पुत्रवती भव. हो मग तेच तेच काय. आता लोटांगण घालतो नाना. हो बर मी आता आज जातो. मला खूप काम आहेत. मलाही. तुला नाही कसली कामं? आता साष्टांग बरं बाबा जातो जातो जातो. बघ ना नमस्कार कर. बर मोने या आता. कधी चालू आहे? या आता. काय इथेच बसणार आमच्या पहाऱ्यावर? आलं लक्षात. हा. चल म्हणे येतो मी. हा म्हण्या काँग्रेस. हा थँक्यू थँक्यू. म्हणे काँग्रेस. तिथूनच कर ना तिथूनच कर ना. मला केलं तसं. कॉंग्रॅट्स. मोने काँग्रेस. मोने तुझं तुलाच कसलं काँग्रेस. अगं आता काय सगळ्यांनाच काँग्रेस. मी उरलोय फक्त काँग्रेस पुरतं. अरे हो कळलं. निघ ना आता. निघणार रे आता रोज निघणार. माझी अडचण नाही होऊ देणार. अरे रोज सकाळी येणार. तुम्हाला ऑफिसला घेऊन जाणार. अरे हो कळलं. टळ ना आता. मी लक्ष्मण. किती बोलतो हा. राम आणि सीता तुम्ही माझे. आता इथे रामायण सांगणार की काय? अरे तुमच्या मार्गातले काटे मी या हाताने बाजूला काढणार. या 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 मार्गाने जा. गेला. हे म्हण्या हा? या मोनेला काय झालंय. अगं हरलाय तो. हरवलंय मी. अय्या हरवलं. हा. ए, कशात कशात. अगं पैज अख्खी 1000 रुपयाची पैज जिंकलोय मी. अय्या पै. मग हुशार आहे मी. ए कसली रे कसली कसली. अगं त्यात आता वेळ चाललाय. ते नंतर मी तुला बोलता बोलता सांगेन. हा चाल. पण तू आधी आज चल. कुठे. हे असं चल ना. अरे पण कुठे. तर लग्नाच्या पहिल्या दिवशी काय भांडी घासायला जातात? अगं त्या तिथे पलीकडे. इश्शू. परत लाजलीस? आज लाजायचा दिवस दिसतोय. चला चला चला. हो. त्या तिथे पलीकडे तिकडे डावीकडे बस गडे बस गडे. हा आता पुरे. म्हणे 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 आलो हा मी. थांब नानी. नानी मी आज जातोय पण आमच्या मगाशच्या मागण्याचा अगदी सिरियसली विचार कर. हो 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 जा तू आता. कोण नाना? बाईच्या आवाजात कोण बोललं ग नानी? जाऊ दे पण तू अगदी इमिजिएटली विचार कर. हो हो रे बाबा चालू आहे प्रोसेस. चालू आहे प्रोसेस. चालू आहे प्रोसेस. चालू आहे प्रोसेस. कोण बोललं? कसली प्रोसेस? चेष्टा नको आहे लग्नाच्या पहिल्या रात्री. नानी नानी आम्हा दोघांना अगदी एकरूप कर. एकमेकात विलीन होऊन सुखाने संसार करू असा आशीर्वाद दे आम्हाला. ओके तथास्तु.
तथास्तु तथास्तु तथास्तु. आई शपथ, हा ओके नंतर एको कुठून आलाय? थँक्यू 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 थँक्यू. यू आर वेलकम. युअर वेलकम युअर वेलकम. इंग्लिश बोलतोय घरात कोणीतरी. कोण असं हसायचं काम नाही. राम 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 सीता लक्ष्मण, राम सीता लक्ष्मण भरत, राम सीता लक्ष्मण भरत, दुर्योधन रामायणात दुर्योधन. जाऊ दे, आवाज तर बंद झाला. शूर्पणखे मने माने म्हणजे मला आवंडा येतोय. म्हणजे मी घाबरलेलो नाहीये. घाबरायचं काय त्यात? म्हणून मी घाबरलेलो नाहीये. आणि घाबरणार काय आहे काय त्यात? पण काय की म्हणे आमच्या घरात ना आधी नानांचं लग्न झालंय. मग आहे ना डायरेक्ट मीच, मध्ये कुणाचंच काही झालेलं नाहीये. म्हणून म्हणून ना मी हे सगळं पहिल्यांदा बघतोय. पण एवढं वाकून सुद्धा काही दिसत नाहीये. ए म्हणे ए काढ ना ते. काय त्याशिवाय आम्हाला कसं दिसणार? आम्ही नाही जा. तुम्ही नाही मग आम्हाला काय? आहा नानी आता म्हण तथास्तु. तथास्तु. तथास्तु तथास्तु. बरोबर आहे. गुड मॉर्निंग मनी. झोपलीये. ए मने उठ. मनी गेली कुठे? हो वॉश घेत असेल. ए मने, ए मी पण येतो ना. ए मला पण घे ना. ए मने दार उघड ना. ए मला पण येऊ दे ना. ए असं काय आता लग्नानंतर दोघांनी सगळं एकत्र करायचं ठरवलं की नाही? मग मने दार उघड ना. ए मनू, ए मनुडी, ए मनिटली, ए मनुका, ए मन्नाडे. ए दार काय बाहेरून लावून घेतलंयस? दार तर बाहेरून बंद आहे. मग मनी गेली कुठे? मने तू बाहेर दिवाणखान्यात आहेस का? नाही. मने तू आत नानांची गप्पा मारतेस का? नाही. मने तू बागेत फिरायला गेली आहेस का? नाही. मने आता चेष्टा पुरा तू बिछानाच्या मागे लपली आहेस का? नाही. माझी मनी हरवली. लग्नाच्या पहिल्या दिवशी माझी मनी हरवली. नाने नाने हा कसला आशीर्वाद दिलास? माझी मनी कुठे आहे? माझी मनी कुठे आहे? मन्या. मनी मनी तू कुठे आहेस मनी? मी इथं आहे. नक्कीच मनीचा आवाज. तू कुठे आहेस मनी? आई शपथ, परत काल रात्री सारखं हसणं. कोण हसते घरात कालपासून? आता मी घाबरत नाहीये. कोण हडळ बिडळ असेल ना तर अशी समोर हॅ करून हसते काय? हदाय नाही हसत, मी हसते. अरे कोण मी? मी नानी. अरे कोण नानी? कार्ट्या तुझी आई. अरे कोण आई? नानी? नानी तू जिवंत आहे. थोड्या वेळापुरती इकडे ये प्रेम जवळ. प्रेम जवळ नको, तू मला पण उचलशील. ये रे इकडे बघ, गंमत सांगते.
अरे नानी तू अशीच अगं नानी माझी मनी हरवले ग सापडतच नाहीये. अरे मनी तुझ्यात आहे. काय मनी तुझ्यात आहे. माझ्यात म्हणजे माझ्या आत? हो तुझ्या आत. व्हॉट कधी हाऊ वेन टेल मी नानी टेल मी माझ्यात म्हणजे अरे सांगते काल तू म्हणालास की नाही आम्हा दोघांना एकमेकात विलीन करून आमचा संसार सुखाचा कर म्हणून. हो म्हणालो. मग काय मी म्हणाले तथास्तु. आता तुम्ही दोघं एकमेकात विलीन झाला आहात. एकरूप झाला आहात. विश यू ऑल द बेस्ट. व्हॉट डू यू मीन? माझा नाही विश्वास बसत. तू चेक कर. चेक करू. ठीक आहे. माने ओ मने ग. ओ रे क्या बात है मने, क्या बात है. आता कसं वाटतंय? फॅन्टास्टिक नानी. थँक्यू नानी हे थँक्यू. बघ हे कोणाला सांगू नकोस हा. मी जाते आता. नाही सांगणार नानी प्रॉमिस कुणालाच नाही सांगणार. ए मने आता काय करशील सांग ना. आता काय करशील? हा सोड ना रे सोड ना. किती सहज सरळ सोप. नानी नानी तू काय बघते. तू असं बघायचं नाही. तू जा ना इथून. जा जा जा. तू नको बघूस. ए मने परत एक किस दे ना. एकच किस. ईश्वर बस झालं चला. ए मने ये ना अशी ये ना. म्हण्या नको ना रे नको ना. अगं नको ना काय. तू ये बरं अशी. हे म्हण्या सोड ना रे सोड ना. अगं सोड ना काय. आता लग्न झाले ना आपलं. मग तू ये बरं अशी. म्हण्या नाना बघतील. बघू दे. बघितलं तर त्यांना काय दिसणार आहे आपली गंमत. परत आवाजाला काय झालं. आता परत हसायला काय झालं नानी. हसतेस का आणि तेही नानांच्या आवाजात. या हसण्यासारखं काय. अरे बापरे नाना तुम्ही. बापरे नाना तुम्ही. हॅलो नाना. हॅलो मन्या. गुड मॉर्निंग नाना. गुड मॉर्निंग मन्या. ए म्हण्या आता चलला रे चलला आता. ये मने मने. काय नाना काय काय म्हण्या काय अगदी मज्जेत ना. हो खूप खूप मज्जा. इकडे फिरलो तिकडे फिरलो थोडी पळापळी मज्जाच मज्जा. हे रे काय म्हण्या. मने काय नाना काय बघताय. तुझं काय चाललंय ते बघतोय. कुठे काय चाललंय. काल रात्री छान झोप झाली. सकाळी उठलो बाहेर आलो. आता बाहेर येऊ नको का सांगा. येऊ नको. गुंड्या गुंड्या. कोण गुंड्या. मी मन्या. अरे बोलता बोलता शर्टाच्या गुंड्या काढतोय. कोण काढतंय. बापरे नाना हे कोण करतंय. अरे हे सगळं तू करतोय. बापरे मी हा हात माझा नाहीये नाना. मन्या तुला झालाय काय. कुठे काय झालंय. म्हण्या घाबरला म्हण्या घाबरला. अरे घाबरला काय. नानांसमोर साजरा काय वर करतेस. मन्या. ओके आय एम ओके ऑल राईट नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम ना. नो प्रॉब्लेम. मन्या जावटपणा पुरे झाला. जा बघू अजून आवर आधी. हो जातो. आज जाऊन आवरून घेतो. आज लवकर ऑफिसला जायचं ना. लवकर. हा. का रे का. हो रजा टाकायच्या ना हनीमूनची म्हणून लवकर जाऊन आज जाऊन आवरून घेतो. बरं बरं आवर. हा. आणि मनी उठली का. उठले हा आलेच आलेच. कुठे चाललीस. आंघोळ करायची आहे ना. कुठे जातीयस काय. 7:30 वाजले. बाहेर चहा वगैरे नको करायला. मन्या फाजीलपणा पुरे झाला. मनी कुठं आहे. उशीर झाला आज. म्हणे आवरत होता ना. मी करते हा पटकन चहा.
नाना नमस्कार करते. इश्श. मन्या मन्या अरे पहिल्याच दिवशी काय बायकोच्या बाहुलं झालास की काय? हो म्हणजे नाही म्हणे प्लीज गप ना. आता काय चहा नाही, आधी आंघोळ करायची. नाना तुम्हीच करा चहा. चहा मी करू? टोस्टही तुम्हीच करा. टोस्ट मीच करू? मी येतो ना खायला. अरे पण मनी कुठे आहे? अहो मनी गेली आहे आत. आत कशी जाईल? आत कशी जाईल? मी आता आतून बाहेर नाही आलो. हा म्हणजे मनी गेली आहे बाहेर, येईल इतक्या आत, येईल इतक्या आत. मी आत जाऊन आवरूनच घेतो. सारखं सारखं काय आवडतोस रे आत जाऊन? इश्श नानांचं आपलं काहीतरी. मन्या इश्य इश्य असं सारखं करत असते ती. कोण? मनी आपली डोकं अगदी भांडावून गेलंय. बरं बरं मी चहा करतो, टोस्टही करतो, तोवर तू ये आतून आवरून. इश्श मन्या परत इश्य गबस म्हणतो ना. पण आमचा ऐकतं कोण? चला ऑफिसला उशीर व्हायचा. तुम्हीच हो मीच दाखवली जी बेटा. जात आत जाऊन आवर आधी. आवडतो म्हणे गप्प बस, टॉवेल घे आणि चल सरळ आंघोळीला. नानी 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 काय झालं बोंबलायला? इथेच आहे मी. अगं ऐकलंस का? मन्या अगदी माझ्या पावलावर पाऊल ठेवून चाललाय. आज सकाळी लवकर काय उठला, स्वतःच्या हाताने चहा काय करायला निघाला, सगळं अगदी स्वतःच्या हाताने करतोय. आणि सुनबाई सुद्धा आळशी नाहीये तुमच्यासारखी. हा. अहो सकाळीच उठून गेलीये फिरायला. पुरे जास्त लाडावून ठेवू नका, डोक्यावर मिरे वाटेल तुमच्या. वाटू दे वाटू दे. तुम्हाला म्हणजे कौतुकच नाहीये पोरीचं. केवढी गुणाची आहे माझी पोरगी. माझी पोरगी का? हो. पुरे जास्त लाडावून ठेवू नका. बरं ते मी बघतो, तुम्ही गप्प बसा. हा. मन्या आवर रे, 8:30 वाजले. हॅलो आले हॅलो आले हॅलो हॅलो. आले आले. अगे गप. हॅलो 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 हॅलो. ये 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 बेटा अगदी रमलाय संसारात. आलो काय आले काय, मोठी मौज मजा करतोय. अशीच राहू दे जीवनातही घडी, अशीच राहू दे प्रीतीच्या. तू कशाला ओरडलीस? म्हणजे काय केवढ्यांदा ओरडलास? दचकले ना मी. तू दचकलीस, तू दचकवलंयस मला. आणि हे काय घातलंय काढते. हा काय आचरटपणा चाललाय? तेच म्हणतो आता मला ऑफिसला जायचं म्हणजे मला माझे कपडे घालायला पाहिजेत. हे परकर वगैरे काढायला पाहिजे. कुठे गेली ती गाठ? नाही नाही हे नाही चालणार. नाना अगं बोलव नाना ना. घाबरतो की काय? नाना 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 आता या ना. बघूया काय करतेस ते. म्हणजे नाना नाना काय रे, पाहिलं खरं झालं. हे थांब पाहिलं. काय गडबड चालवलीयस? नाना म्हणजे नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. हे रे काय म्हण्या? काय नाही नाना, शिंप्यान लेंगा चुकीचा शिवलाय. मग आता काय करायचं? आता काही नाही, मनी आली की तिला मध्ये टिप मारायला सांगतो. झाला लेंगा. फक्त जपानी लेंगा एवढीच पावलं. अरे पण ती आलीये कुठे अजून? हो यायला हवी. तुम्ही हा पुढे येईल इतक्यात. म्हणे म्हणे अगं नाना काय म्हणतील? काय म्हणतील? निर्लज्ज म्हणतील मला. अगं आता मला ऑफिसला जायचं म्हणजे मला माझे कपडे घालायला पाहिजेत. हे कपडे काढायला पाहिजेत. नको बाई मला लाज वाटते. मग ठीक आहे, यावरच मी माझे कपडे घालतो. लाज वाटते म्हणे. अगं म्हणे अशानं मला तू लाज आणशील. पॅन्टीत परकर पहिल्यांदा घालतो हे कॉम्बिनेशन. वा पॅन्टीत परकर. आता हा काय आगाऊपणा चाललाय? शी हे कसले कपडे? आम्ही हेच कपडे घालतो सगळेजण. पण
आम्ही नाही ना घालत सगळ्या जणी. मग आता पंचा गुंडाळून ऑफिसात जाऊ का? आपण कॉमन ड्रेस घालू. म्हणजे काय, तुझ्या साडीचा झब्बा आणि पॅन्ट घालून ऑफिसात जाऊ? राईट, आपण सुरवार जब्बा घालू. सुरवार झब्बा तर सुरवार झब्बा, नशीब सुरवार तरी आली आहे, नाही तर मद्राशी बाईंसारखी परकरवर पाठवायची. म्हणे इथे आपण दोघंच आहोत म्हणून ठीक आहे, गंमत येते, पण बाहेर लोकांनी मला असं परकरवर पाहिलं ना तर वेडा म्हणतील, दगड मारतील, म्हणतील ए वेड्या. हे म्हणजे काय, मला कपडे नकोत का? घाल 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 कपडे घाल घाल. काय हौस आहे बाईला कपडे घालण्याची? घाल. गाठीवर गाठ, नाडीची गाठ, मनुताईचं नाव घेते मारत सुरवारची गाठ. घाल हा झब्बा घाल. का हौस आहे बाईला कपड्यांचं? मी म्हणतो एखाद दिवस नाही घातले कपडे आणि गेलो आपण बाजारात उघडे, तर लोक काय म्हणणार आहेत? उघडं जोड पाहिलं आणि नाही, कपडे तर घालायला पाहिजे. घातले मनी कपडे घातले. मनी इथे आपण दोघंच आहोत म्हणून ठीक आहे, गंमत येते, पण बाहेर नानांसमोर अशी वागू नको म्हणजे मिळवली नाही तर काय. वा, आता कसं छान दिसतंय. चला ऑफिसात जाऊ, दोघं एकत्रच जाऊ, बसनी जाऊ, दोघांचं मिळून एकच तिकीट काढू. कंडक्टरला काय कळणार आहे आपण दोघंच आहोत की एक आहोत काय. वा, कानातलं कसं छान दिसतंय. हो, हे काय घातलंय? लेंगा जब्बा. चल चल काढते. म्हणजे काय, मला ओढणी नको का? आता अंगोवर घातले ना कपडे, मग काढते. नको बाई, मला लाज वाटते. लाजायचं काय, काढते. म्हण्या नाना काय म्हणतील? काय म्हणतील? निर्लज्ज म्हणतील मला. म्हणणारच हा. आहे, निर्लज्ज. अरे बापरे, नाना नाना हल्ली आपण काय काय स्टाईली करतो नाना, तुम्हाला आईला हे पण आहे, तुम्हाला माहिती नाही नाना. अगो बाई नाना, नमस्कार करते. अरे काय वेळ लागला की काय तुला? गंमत. अरे डोकं फिरलं की काय गंमत तुझं? करतो. अरे आणि मनी कुठं आहे? 2 तास झाले बाहेर फिरायला गेली का गेली माहेरी निघून? नाही काय नाना, अहो माहेरी कशी जाईल? आत्ताच माहेराला कुलूप लावून आली मी. अय्या अक्का अक्का अक्का. सासूबाईला घुमवला. अक्का अक्का, ये ना ये, किती आठवण आली तुझी. इकडे इतकी मज्जा चाललीये. ये बस सांगते. म्हण्या चाकलपणा पुरे झाला. अक्का, सकाळी उठून बघते तर अरे बापरे, कुठे घुसलो? काठी आणि टोळी फोडूनच काढतो तुला. फुगडी घालतो सासू बरोबर मी असताना. काठी आणि टोळी फोडूनच काढतो तुला. काठी आणा आणि हाणा माझ्या डोक्यात. बाई ग, अक्का तुझं डोकं बरं आहे ना? अर्ध शिशीचा त्रास नाही होते ना तुला? नाहीतर मी चेपून देते डोकं. अहो जावई बापू, अहो हे काय करताय? आता चेपते डोकं. नको. चेपा चेपा अगं बाई. नानी आपल्या कार्ट्याला चेपा. नाना. अरे कार्ट्या आई सारखा तुला द्या. हो कळतंय मला. कळताय ना? मग मैत्रीण आहेत का खांद्यावर हात ठेवायला? कोणी ठेवलं खांद्यात? अक्का, 2 थोबाडीत मारा त्याच्या. मारा. इश, अहो असं कसं करायचं? माझे जावई येते. जावई असला म्हणून काय झालं? अति होत आहे माझ्या समोर. हो अतिच होत आहे, पण करणार काय? अक्कानं पाहिलं आणि विसरूनच गेले. आता माफ करा आणि सावरा तुमच्या व्यायाला हवं. पण माझी मनी कुठे? अहो मनी गेली आहे फिरायला गेले. तोपर्यंत तुम्ही चहा घ्या ना. चालेल, आद्या सरशी लेकीला भेटूनच जाईन बाई. आता 2 वेळा भेटलं कमी झालं वाटतं. हा? काही नाही, तुम्ही चहा घ्या. अक्का या माझ्या शेजारी बसा या. अगं नाने मला सांभाळ ग. अरे नाना नावर आधी त्या अक्काला बघून पागल झालेत ते. या अक्का इथून हल्ल्या नाही तर मनीला आणायची कुठून आणि कशी? डोंट वरी, बी हॅपी, मी आहे ना. तू आहेस ना, सांभाळशील ना? हो. ना ते अक्के बरोबर सारखी तिथे माझी कुस्ती होते. तू चहा घे. चालेल, घेतो चहा. मान्या अरे मोने, चल
अरे हो जायचंय पण माझं जरा आवरायचं रे. तू एक काम कर, तोपर्यंत चहा घे, मी पटकन आवरून येतो. अरे हो हो चहा चालेल. पण मोनेचा चहा टाकलाच नाहीये. काय आपण घेऊ ना अर्धा अर्धा चहा. आम्ही घेतो ऑफिसात अर्धा अर्धा चहा. काय मोने है ना? म्हणे गप ग जरा. म्हणे ओ म्हणे अगं आवरलं की नाही? अगं ऑफिसला जायचंय ना. मन्या हा मोने आत बघून का ओरडतोय? मोने हल्ली मी कथ्थक क्लासला जातो ना, त्याचा अथक प्रॅक्टिस करत असतो. मोने अरे मनी आली नाही अजून, आली नाही अजून. पाहिलं टक्का अजून नाही आली तुमची मनी. आता तिचे हे वागणं बरोबर आहे का? तुम्ही चहा घ्या ना, चहा घ्या ना. मोने एक काम कर, तुझा ऑफिसात. म्हणजे तुम्ही दोघं येत नाहीयेत? अरे येणार आहे रे, पण देवळात वगैरे जाऊन येणार आहे. आणि मनी अजून आली नाही ना, तर तू एक काम कर, ऑफिसात जा आणि साहेबांच्या टेबलावर रजेचा अर्ज मात्र ठेवून दे. राजा हनीमूनची चांगली 15 दिवसाची रजा घेणार आहे मी. येस. हो हो ठेवतो अर्ज, पण मला नाही वाटत साहेब सँक्शन करतील म्हणून. का का मोने का? मला कोण बोललो? का का मोने का? दोन्ही मीच म्हणालो. अहो नकलाकार आहे मी, हल्ली शिकलोय नकला करायला. नकार घंट्या मोन्या नको ठेवू अर्ज, मीच ठेवीन अर्ज. चल चहा घे ये. हो हो चहा घेऊया ना मस्तपैकी. नाना अक्का घ्या. पण सॉस कोणी घेतच नाहीये. काय मी घेतोय सॉस, मला हवाय सॉस. येऊ का? घे, आपलाच आहे आणि फुकट आहे. हो हल्ली काय काय कॉम्बिनेशन वापरतो तुला ठाऊक नाहीये. पॅन्टीत परकर घातलाय, सांगता येत नाही, सहनही होत नाहीये. चहात सॉस. इट्स डिफरंट यू नो. नको ग नको नको. नको तर नको, आग्रह नाहीये. मन्या असे विचित्र आवाज करू नकोस. कोण आवाज करते? हा मोने टेबल वाजवत असेल. ए मी नाही वाजवत आहे टेबल. मनी मिनी मिनी हल्ली अशुद्ध बोलतो रे मी. मिनी वाजवतोय टेबल. अजून कुठल्या कुठल्या भाषा बोलायला लागणार ठाऊक नाही मला. घे मोने चहा घेतात. म्हणे अरे आता काय चहाचा कप दे ना माझ्याकडे. म्हणे अरे मस्करी नाही करायची. म्हणे अरे माझा चहाचा म्हणे मन्या अरे मोनेचा कप आहे तो. हो कळते म्हणे म्हणे. हात बघ कसा आपोआप बोलतोय. उड्या उड्या रे काऊ. मन्या तो कप खाली रे बाडी. हो ठेवतो ठेवतो खाली ठेवतो. हा बघा खाली ठेवला. अरे हे वेंढया खाली म्हणजे टेबलवर, टेबलवर. टेबल वर मग असं सांगा ना. टेबल वर. ए हे बावळेटा. टेबल वर ठेवलंय. अरे टेबलवर म्हणजे टेबलावर. म्हणे माझं डोकं नको ग फिरू. टेबलावर चहा ठेव. हो हो कुठला म्हणजे? हो सॉरी सॉरी. मोने तू चहा घे, मी पण घेतो. चल जाऊया. हा घे तुला. अरे म्हणे माझा कप हातात माझ्या. हा गरम गरम. मोने चहा गरम आहे नाही तसाच प्यायला. अरे मला काय केलं तू? अरे काल इस्त्री केलेला शर्ट होता. अगं बाई मन्या मोने रडतोय. अरे मोने काय वीक मॅगडी आकाश. अरे काय झालंय काय तुला? आ गरम गरम असा ओरडलो नाही मी. हो चहा प्यायला नंतर आवाज अगदी विचित्रच होतो माझा. ऐकायचाय? हो. म्हणे नवऱ्याची इज्जत ठेव ग जरा. हा गरम गरम. असा असा काढून दाखवला शेवटी. अरे नकलाकार आहे मी. दे मोने तुझा शर्ट धुतो. दे आण काढ शर्ट. ए काय नको, कपडे बदलतो माझे मीच. ते तर जातो ऑफिसला. अरे म्हणे काय काय केलंस का तू हे? काय तो शर्ट असले 50 शर्ट दिन तुला. ए मग दे ना नुसतं बोलतोय मगापासून. नाना नाना हे फार झालं नाना. मोने तू ऑफिसला जा. मी बघतो काय करायचं ते. तू ऑफिसला जा. अरे हे काय तिकडे. हो जाम नाटक चालली आहे तुझी. हो बसतो बसतो बसतो. बस इथे आणि ब्रेकफास्ट कर. हो करतो करतो करतो.
जावई बापू सगळं कसं अगदी सावकाश सावकाश होऊ दे. सगळं सावकाश होईल. तुम्ही मात्र एक काम करा, काय? माझ्यापासून जरा दूर राहा. अक्का इकडे ये. आपण दोघे आधी देवळात जाऊ. बरं. तिकडनं कुठेतरी लांब फिरायला जाऊ. चालेल. आणि रात्री उशिरा घरी परत येऊ. हो. चल. मन्या म्हाताऱ्याला आवर. नाना 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 आवरा स्वतःला. काय चाललंय? काय वासुगिरी करताय? अरे काय कटकट आहे. 2 मिनिटं प्रेमाने बोलून देत नाहीयेस त्यांच्याशी. अहो वरून ऑर्डर येते, त्याला मी काय करू? गप बस इथे आणि ब्रेकफास्ट कर. मला सॉस हवाय. हवाय मला श्वास. अरे घेऊ का? घे घे आपलाच आहे. आणि फुकट आहे. हो. हा सॉस जो काय माझ्या मागे लागलाय, माझ्या सॉस समोर, माझ्या सासू समोर, माझ्या सासू समोर हा सासू सॉसला लागलाय ना. सॉसला सासू आता सोसवत नाहीये. उतरायचं का खाली आपण? नशीब. नाना आज कशी गंमत चालली आहे का अशी कळत नाहीये. अगदी खुळावलाय पोर. खोळा होणार आता पोर. अक्का चला आपण आज जाऊया आणि मस्तपैकी गप्पा मारत बसूया. किती वेळ काढता? चला पटकन. मन्या त्या म्हातारीला आवर. संपला संपला. चहा संपवून टाकला. अगदी बरं केलंस. चल मन्या आपण आवरू कप बशा. हे काय तुझ्या वडिलांनी आवरल्या होत्या अशा कप बशा? काय करतेस काय हे? अहो जावई बापू, अहो राहू देत मी आवरीन का बशा. अक्का अक्का किती बाई काम करतेस. अक्का नको ना नको ना. तुम्हाला सांगितलं लांब राहतात, जवळ कशाला येत आहे? काय केलंस हे? त्यांचा जीव गेला असता म्हणजे, त्यांची नवी कवळी फुटली असती म्हणजे. हो कळतंय नाना, पण माझ्या हातात काहीच नाहीये हो. हा हात माझा नाहीच आहे. बर माझा आहे. झालं समाधान? आता इथे बस आणि ब्रेकफास्ट कर. हो, करतो. हो अक्का नाही चला. अगं बाई बापले का ना काय झाले काय? हो लवकर जा, नाही तर हा बघा ॲनाकोंडा. अगं बाई जाते का बाई? हा बघा, म्हणजे अगं तुझ्या अक्कीचा तू जीव घेतला गाळा का दाब. हे म्हणे सावकाश सावकाश. अरे पण मला भूक लागली आहे ना. अगं पण माझं पोट भरलंय ना. गप सॉस घे. मस्त आहे. घे घे नकोय मला. घे घे नकोय. घे घे. नानी नानी ह्या मनीला आवर ग. फार खोड्या काढते. आता मला आज जाऊ दे, तिला बाहेर येऊ दे. तथाच तू म्हण. तथास्तु. नकोय मला, नकोय सांगितलं मी घेणार नाही. मन्या मन्या प्लीज घे ना. मन्या मन्या अरे थोडं साफ काय रे शे. काय रे मन्या किती चिंगटपणा करतोस. हे म्हणे चल आजपासून हनीमूनला जाऊ आपण. आणि अजून रजेचा अर्ज टाकायचा ऑफिस मध्ये. बाई ग 2 तास लेट. आज काही खरं नाही. अगं सकाळपासून गेली होतीस कुठे? केला सत्यानाश. अक्का तुम्ही कशाला आलात आता? अगं तुझ्या आवाजाला झाले तरी काय? पुढं काय व्यवस्थित बोलतोय मी. नाना माझा आवाज बदललाय का सांगा ना. नाना चक्कर चक्कर. आलो आलो. आता कुठेही चक्कर मारायला जायचं नाहीये नाना. तुमच्याकडे नाही लायसन्स आणि ह्यांचं लायसन गेले ढगा. मन्या गप रे. अक्का अक्का काय होते का? काही नाही ग, डोकं जरा जड झाल्यासारखं वाटतंय. हे बघ मी जरा इथे पडते. हो हा पडा पडा. इथे कशाला? मन्या गप्प बस. सॉरी सॉरी. एकतर मगाशी फाडकन पाठीत मारलं या अक्काने. माझी पाठ अजून दुखतीये. मन्या आत्ता इथे कुठाय मन्या? हा काय तुमच्या समोर कोण उभं आहे मग? सुनबाई अगं काय चेटूक बिटूक झालं की काय तुमच्यावर? अक्का चला आपण आज जाऊया आणि मस्तपैकी गप्पा मारत बसूया. चला. नको नको तुम्ही नको. अक्का अक्का हो, लग्न झाल्यापासून काय घोटाळा झालाय कुणास ठाऊक. कधी ही त्याच्या आवाजात बोलते तर कधी तो हिच्या आवाजात बोलतो. अगदी वेड वेड लागायची पाळी आली ग बाई. मला पण. हे बघ मी जरा इथे पडते. हो माझ्यासाठी जरा घोटभर चहा टाक जा. चहा फर्स्ट क्लास चहा. येस. अरे गो बारा बारा म्हातारीला अगदी मारून टाको. फिट्टम फिट केली फिट्टम फिट. अगं सुनबाई आपल्या आईला मागलंस तू. मी नाही. काय नाही.
मन्या मन्या गप्प बस रे. अक्का अक्का तू पड हा. विश्रांती घे, मी आले हा. पडतो मन्या. मन्या प्लीज जरा शांत बस रे. मन्या ऐक रे, ऐक. ओके ओके. सुनबाई हम्म. सुनबाई सुनबाई. नाना सारखं सुनबाई सुनबाई म्हणू नका. मनी म्हणा, मनी. बर मनी तर मनी. हा. तर म्हणे बघ समजा समजा अक्का म्हणजे तुझी आई आणि मी आम्ही दोघं एकत्र राहिलो तर. नाना 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 नानुटली नानी बघते. अगं पण आम्ही दोघं लग्न करू. काय? हो नाही म्हणजे बघ त्या एकट्या मी एकटा आयुष्याचे शेवटचे दिवस अगदी एकत्र कुटुंब पद्धतीत घालवू. ऐकते मी सगळं. वाट लागली बोमला. नानीने नको तेवढं बरोबर ऐकलं. काय चाटळपणा चाललंय? नानी तुम्हाला सवद आणावी म्हणतो तेवढीच सेवा करायला. काही नको सेवा करायला. एवढी सेवा करायची हौस असेल ना तर तुम्हीच या फ्रेम मध्ये ओढू ओढू का? आता का नको? मला नाही यायचं फ्रेम आता नाही मध्ये. यायचं. मी नाही हा? येणार हा, पुढे चला तिकडे. frame. मी नाही नाना येणार. नाना मन्या ओ ना नावावर त्यांची वेळ भरत आलाय. ए मने तुझी अक्का इथे नको आहे? गाव भवानी कुठली? माझी अक्का गाव गावाला काय? मन्या जाता बिना. हा, दा हिम्मत हिम्मत तुझी. माझी हिंमत करतोस. सोड सोड. घे वर वर. नाना अक्का मनी मनी मारते मला. ए म्हणे म्हणे काय काय चाललंय काय तुझं? कुस्ती तुला काय करायचंय? अगं हे अगं साहेब आलेत. आईला साहेब. अगो बाई साहेब. बापरे कुठे कुठे साहेब साहेब कुठे कुठे? हॅलो. या या ना साहेब या या या. थँक्यू. आज तुम्ही ऑफिसात नाही आलात? नाही आलात मग मीच म्हटलं साहेबांना आपण घरीच जाऊया. काल लग्नाला यायला जमलं नाही म्हटलं प्रत्यक्ष जाऊन अभिनंदन करावं. करावं ना करावं. मीच म्हटलं साहेबांना आपण घरी जाऊ. अरे कळलं पुरे. अरे वा. मिस्टर देशपांडे आत आहेत का मिस जोशी? मीच जोशी नाही साहेब, आता मिसेस देशपांडे. ओके राईट राईट. आता तुम्ही मिसेस देशपांडे नाही का मिस जोशी? लग्नाप्रित्यर्थ मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि माझं अरे का नाही तुमचं सुद्धा अभिनंदन. कशाबद्दल? आता तुम्हीच म्हणालात ना द्या म्हणून देऊन टाकलं. दॅट्स ऑल. नाही पण अहो नेमकं कशाबद्दल? प्रेमभंगाबद्दल. मन्या मन्या आला इथे कुठेतरी. नाही रे मोने. इथे कुणाचा प्रेमभंग झालाय मुने? माझा माझा. तुमचा? हो हो हे मी बोलत नाहीये. साहेब साहेब तुम्ही बसा ना. मी तुमच्यासाठी मस्तपैकी चहा करून आणते. या बसा. थँक्यू पण आता चहा वगैरे नको. मी जरा घाई गडबडीत आहे. मला आता निघायला हवं. ओके. अगं आता नको म्हणालेत ना ते. साहेब साहेब ऐकलं? मला किचन मध्ये लपून बसलाय. अहो दांडी मारले म्हणून घाबरतोय तो. नाही रे मोने. मला भाजी आणायला गेलाय. साहेब हा मोने आधी लाईन मारायचा मी जोशींवर. हे कोण बोलला आता? मुने काय बोलताय हे? मी मेमो देईन ना तुम्हाला. द्याच. अहो कविता करायचा मनीवर. मोने काय चालवलं हे तुम्ही? तुम्ही स्वतःलाच मोने मोने म्हणून घेताय. मी बोलत नाहीये. मोने मोने माझ्यावर कविता केल्यास तू? हो केले ना पण रक्षाबंधनाच्या भाऊबीजेच्या. पळे पळ थापा मारतोय. ती शृंगारिक कविता मनी केस वेळवीत असते बेलो ठार बेलो आता. मोने मोने असल्या कविता केल्यात माझ्यावर? मोने मी तुम्हाला खूप साधा आणि सज्जन समजत होतो. हो आणि तुम्ही माहिती आहे मोने अति होतय हे. आता तोंडातच हात घालतो मी. मुद्दामून मनीच्या आवडीच्या रंगाचा शर्ट घालून शायनिंग करायचा. टाकल्या. तू ऑफिसला ये मग मी बघतो तुला. हा येतो. काय करशील? अरे तुरे. अरे हो अरे तुरे. मोन्या तुझ्या एक ढुंगणावर लाद घालीन.
माझ्या डुंगणावर माझ्या डुंगणावर आय विल डिसमिस यू साहेब. आय विल सस्पेंड यू मिस्टर मोने. साहेब 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 तुला सोडणार साहेब साहेब नाही. ऐका साहेब काम कोण मी तुला सोडणार. साहेब 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 माझ्या पोटावर पाय लाथ मारून घालू नका साहेब. नाहीतर ऑफिस सुटल्यावर सोडणार नाही तुला. मला रे तुला आता मी तुला सोडणार नाही. अरे साहेब रागवू नको रे. पुन्हा रे तू रे. कोणी मला सांगा मी तुमचा बॉस आहे ना. मला कृपया रे तू रे नका रे म्हणू. म्हणणार साहेबाच्या बैलाला तुला मी नाही सोडणार. मोने, थांब मोने, धावायला त्रास होतो मला. मी आता तुला मेमो दिल्याशिवाय सोडणारच नाही. पुढे गेला आत गेला यार. बरा सापडला. आता कुठे जाणार मोनिया. अरे काय चाललंय काय ढुंगणावरला ओळख 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 करून येतो तुमची. अक्का अक्का मनीची आई. हॅलो म्हणा. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो मी साहेब. हॅलो हॅलो मी अक्का. हॅलो हॅलो हॅलो. मी चाललो. मोने जरा हे पकडता का साहेबाच्या मला धावताना त्रास होतो. मोने मी तुला सोडणार नाही. हॅलो. कटवलं की नाही त्या दोघांना. कसं पळत होतं लंगड घोड. मोन्या हळू हळू. म्हण्या हा? मोने खरंच लाईन मारायचा का रे? अगं खरंच एकटक बघायचा, कविता करायचा. हे आता लाजू नको. लग्न झालंय आपलं. आणि मी पण बघायचो. मी तर धडे करायचो तुझ्यावर. आणि मोनेने सुद्धा कविता केल्या का रे तुझ्यासारख्या? माझ्या अगं मी जी तुला कविता दिली होती ना ती पण मोनेचीच. मी माझ्या नावावर खपवली आणि तुला पटवलं. नाहीतर मोने एक येडा. तुझ्यावर कोण कविता करणार है ना. म्हण्या, मी तुला सोडणार नाही. नाही, नाही, नाही. बरं बरं ऐक 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 माझं ऐक. रडू नको तू इकडे. हे बघ. मोने पाहिलं टक्का कसे वेड्यासारखे वागतायत ते. हा नाना एकट्याने नाही सांभाळू शकत दोघांना. म्हणून म्हणतो अक्का काय अक्का नाना अक्का नाना अक्का तुम्ही माझ्याशी म्हण्या तुला 1000 वेळा सांगितलं नाना नावावर पण तुझं लक्ष नाहीये. थांब आता त्या अक्केला प्रपोज करण्याआधी वरच खेचते की नाही बघ. अगं बघ नाना पाहिजे बघ. नाना 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 नाना. आता कसं वाटतंय? गारगार वाटताय. कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? इथे येऊन महिना झाला पण कशात मन रमत नाहीये. मन ना रमायला काय झालं? इथं मी आहे, छान घर आहे, ना काम ना धंदा, नुसतं जेवायचं आणि लोळायचं, जेवायचं आणि लोळायचं. तेच ना त्याचाच तर कंटाळा आलाय. नुसतं जेवायचं आणि लोळायचं, ना काम ना धंदा. हा? खाली कामाचे काय दिवे लावत होतात ते पाहिलं ना मी. बघा बघा पोरं कशी सुखानं संसार करतात. अगं कसला संसार. कधी तो हिच्यात तर कधी ही त्याच्यात. हो ना, दोघं एकमेकात अगदी रमून गेलेत. अगं पण याला संसार म्हणतात का? सारखं आपलं एकमेकांच्या खोड्या काढत राहायचं. संसार कसा आपल्यासारखा हवा. कसा 24 तास भांडणं करत, कधी म्हणून चांगला शब्द नाही, काही विचारलं की बारा म्हणायचं. साडी कशी दिसते? बरी दिसते. स्वयंपाक कसा झालाय? बरा झालाय. नेहमी आपली बी ग्रेड द्यायची. आता तुम्ही बी ग्रेडच्याच होता. हा? अहो मी कुठे ए ग्रेडचा होतो. मी सुद्धा बी ग्रेडचाच.
पण सुखाचा संसार आपला जरा आपल्या भांडणात एक प्रकारचं प्रेम होतं. अहो एखाद दिवस सकाळी लवकर उठून जर भांडण झालं नाही ना तर ऑफिस मध्ये गेल्यावर अगदी कसंच वाटायचं. कसं वाटायचं? अगदी सुन वाटायचं. म्हणून मग संध्याकाळी लवकर येऊन भांडण करून काढायचं. मला सुद्धा इकडे अगदी सुन वाटायचं, म्हणून तर मी तुम्हाला वर खेचून घेतलं. हो, पण इथे अक्का एकटी राहिली, त्याचं काय? कशाने एकटी राहिले? पोराने येत का त्यांची नको काळजी करायला? अहो आता तर यावेळेस काळजीच घ्यायला हवी. म्हणजे अहो तुम्हाला काहीच माहित नाही? नाही. अहो तुम्ही आजोबा होणार आहात, आजोबा. काय सांगतेस काय? हो ना, सकाळपासून मनीला नुसती चक्कर येते. ते कळलं ग, पण मला वाटलं मन्याच आतल्यात गिरक्या घेत असेल म्हणून येत असेल चक्कर. नाही हो, तिला दिवस गेलेत मनीला. सकाळपासून त्या कोरड्या उलट्या होत आहेत तिला. त्या अक्कीला पार दमून टाकलंय पोरीनं. म्हणून तुला सांगत होतो की आणखीन काही वर्ष ठेव खाली मला म्हणून. कशाला? मने मने अगं काय होतंय राजा? अक्का वैतागले ग बाई अहो, कारण ऐकलंस? हो, तुम्ही कुठे चाललात? अक्काच्या मदतीला. कोरड्या उलट्या मनीला होतात, अक्काला नाही. चला चालला अक्काच्या मदतीला तिकडे. मी आहे ना. म्हणे अगं काय होतंय राजा? अक्का अक्का वैतागले ग बाई अहो, यांना. हो ग बाई. आणि त्याच्या अक्का डोकं पण बेसिन मध्ये खूपच युजलेस बाई. म्हणे म्हणे तू आधी इथे बस बघू. अगं अशा परिस्थितीत चिडचिड करू नये. डोकं कसं शांत ठेवावं. हो, कसलं डोकं शांत ठेवताय? आधी ते डोकं दाबडं बंद करा, बंद करा. उगीच आजारी असल्यासारखं वाटतंय. अक्का अक्का असं का ग होत आहे? राजा अगं आता तू आई होणार आहेस. काय? मी आई? क्या बात है. अगं बाई जावई बापू आले वाटतं. याहू क्या बात है. ए ए ए ए ए ए ए ए म्हणे 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 म्हण्या म्हण्या अरे जरा सावकाश सावकाश. काय सांगतेस अक्का, मी आई होणार आहे? हो राजा, पण असं वेडं वाकडं करायचं नाही. उठ बघू इथून. बस त्या खुर्चीवर. हे बघ अशा परिस्थितीत अगं स्वतःला जपावं, त्या बाळाला जपावं. बसो बस. हे बघ मी देवळात जाऊन येते. देवासमोर साखर वगैरे ठेवून येते. आलेच हो मी. जप स्वतःला. येते. घ्या काय बघताय ते बघा. ओ येस, नाना नानी आम्ही आई बाबा होणार आहोत आणि तुम्ही आजी आजोबा होणार आहात. हो, नानीने सांगितलं मग अशी. क्या बात है. ए ए ए ए ए ए ए मन्या मन्या अरे जास्त उड्या मारू नकोस. मनीला त्रास होईल. आता तिची काळजी घ्यायला हवी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. नाना नानी हा? नमस्कार करतो. आयुष्यमान भव. पुत्रवती भव. चल म्हणे, चल ऑफिसला जाऊ आणि एक लॉंग लिव्ह घेऊ. चल. म्हण्या म्हण्या अरे जरा सावकाश सावकाश. ओ येस, सावकाश सावकाश जायचं. सावकाश सावकाश मी बाबा होणार. सावकाश जायचं. अगदी धानरटे रे बाबा पोर. हो, तुम्ही कुठे गेलात? आहे इकडेच आहे. काय म्हणालात? नाही म्हटलं, अगदी धानरटे पोर. अहो हा? मन्या पोटात होता ना, त्यात तुम्ही सुद्धा अगदी असेच वागला होतात. मन्या माझ्या पोटात. तुमचं आपलं काहीतरी. तुमचं आपलं काहीतरीच. उगाच वेड्यासारखं काहीतरी बडबडताय. हे बघा ही फ्रेम मी नीट रचून ठेवलंय. तिची जरा काळजी घ्या. हा. मी येते जरा जाऊन. अगं तर तू कुठे चाललीस? खाली पृथ्वीवर. पृथ्वीवर? मनीच्या पोटी जन्म घ्यायला हा? येईन 9 महिन्यांनी परत. तोपर्यंत मी काय इथे एकटा राहू? का इतकी वर्ष मी नव्हती का एकटी? ए, मी पण येतो ना मनीच्या पोटी. ते शक्य नाही. का ग का? कारण मी जुळ्याचं टेंडर भरलेलं नाहीये. हॅलो, हे बघा, अहो अजून साहेब आलेले नाही. तुम्ही 17 वेळा फोन करू नका नुसतेच. पहिलं पेमेंट पाठवून द्या आधी. उगाच 17 वेळा फोन करून त्रास देतो मला.
गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मोने जरा आत या. येस सर. मिस्टर देशपांडे अजून आले नाहीत? नाही सर, नाही आलेत अजून. अरे काय चाललंय काय? केव्हाही येतात केव्हाही जातात, दांड्या मारतात. हे ऑफिस आहे का लॉजिंग बोर्डिंग? आणि मिस जोशी? मिसेस देशपांडे सर. तेच ते. मला सांगा, ऑफिसात वेळेवर यायला नको का? वेळेवर यायला नको का? येस सर. झालं आता लग्न होऊन वडील जाऊन महिना झाला. एवढे दिवस कुणी दांडी मारतं का? एवढे दिवस कुणी दांडी मारतं का? नाही सर. सर मला वाटतं की वडील गेल्याचं दुःख त्यांना झालेलं आहे. दुःख. हे बघा मोने, वारंवार त्या दोघांची तुम्ही बाजू घेऊ नका. एक दिवशी गोत्यात याल. आता मिस्टर देशपांडे निर्लज्जासारखे आईस फ्रूट खाताना दिसले मला. येस सर. तुम्ही कुठे निघालात? वडील आमचेही गेले. अरे वा. वडील गेले आमचे. अरे रे. आम्ही दांड्या नाही मारल्या. तिसऱ्या दिवशी कामाला हजर होतो. काम म्हणजे काम, अंडरस्टँड? कामाला लागायचं. सतत आपलं एकमेकाची बाजू घ्यायची. तो येतो माझ्यावर टाफडतो. मीच असं सगळं काम करतो ऑफिस मधलं. तो माझ्यावर ओरडतो. याचं पण काम मी करतो, त्याचं पण काम मीच करतो. सगळ्याची कामं मीच करतो. येस सर. सारखं सारखं येस सर करू नका. मिसेस देशपांडे जोशी आल्या की आतमध्ये पाठवून द्या. मला महत्वाचं अर्जंट डिक्टेशन द्यायचं, कळलं? येस सर. पुन्हा येस सर. नो सर. बस कर, काम कर. फक्त आपलं येस सर नो सर, येस सर नो सर. बाकी काय काम ना धंदा. काम करताय. मुझको आवाज दो, चुप गए हो सनम, तुम कहाँ, मैं यहाँ, तुम कहाँ. मैं यहाँ. लादेन आलाय वाटतं. जा ना जा. नको बाबा, आत गेलो. साहेब संतापले होते का? नाही, इकडे गुळगुळीत झालं, घसरलो ना. काय मोने, काम चालू दिसतंय. ऑफिस मध्ये दुसरं काय करायचं असतं? नाही रे, मी असंच विचारलं इन जनरल. म्हणे नुसतं आईस्क्रीम खात बसू नको. चल कामाला लाग. एक तर एक महिना गायब होतास. साहेब चिडले तर भयंकर. बाई बाई बाई, किती शिष्टासारखा वागतोय बघ. मने कुठं? मनी नाही आली, मनी नाही आली. मी आलोय, मने आलोय, मन्या. रजेचा अर्ज घेऊन आलोय. आणखी राजा. म्हणे हे बघ, आता साहेब आहे ना, आपल्या सगळ्यांनाच ऑफिस मधून बाहेर काढतील. बघू रे मनी, आता तो चमचा आणि कपही खाणार आहेस का? सॉरी सॉरी. चल ठेव दिले, ठेव ठेव. चल काम करू. हे म्हण्या, मनी आल्यानंतर साहेबांनी लगेच केबिन मध्ये पाठवायला सांगितलंय. काही लेटर्स अर्जंटली डिक्टेट करायचे. डिक्टेशन? आता काय करायचं? तू काळजी करू नको रे, मी बघते. म्हण्या तूच? तू गप्रे चोमड्या, बस तिथे काम करत. मी बघते म्हंटलय ना. म्हण्या म्हणजे साहेबांना फसवणार तू? तू घाबरे, तुझ्यामुळे होत्या सगळ्या. तू बस इथे काम करत, मी बघतोय म्हटलं ना. कर आपलं माझं. मे आय कम इन सर? येस, कमीन कमीन. सॉरी सर, जरा काम करत होते घरात, त्यामुळे जरा लेट झाला. सॉरी सॉरी. इट्स ऑल राईट. मी काही लेटर्स देतो, ती जरा डिक्टेट करून घ्या. डिक्टेशन? तुमच्या आवाजाला असं अचानक काय झालं मिस जोशी, की लग्न झाल्यावर तुमचा सुद्धा आवाज झाला भसाडा त्या देशपांड्यासारखा? सॉरी सर, मी डिक्टेशन घेते. सांगा. टू दी जनरल मॅनेजर, name and address, you can take it from here. With reference to your letter dated सर, 15th of June. Yes. तुमचा शर्ट खूप छान आहे. Huh? शर्ट शर्ट. Thank you very much. आता हा काय आगाऊपणा चाललाय म्हणे. आता साहेबांचा राग शांत करायचा ना, म्हणून इम्प्रेशन मारत होते. मोने, तूच सांग रे याला, ऐकतच नाहीये. आता इम्प्रेशन मारल्याशिवाय हनीमूनची रजा कशी मिळणार? म्हण्या, अरे हे काय होतंय तुला?
तू का बरे तुझ्यामुळे होत्या सगळं. तू बस इथे काम करत. मी बघतोय म्हटलं ना, बस आपलं काम कर, आपल्या मध्ये यायचं नाही. तर आई सर, येस, आज तुम्ही खूप छान दिसताय. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. छान म्हणजे असे कसे असे कसे? असे मॅनली हँडसम. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच मिस जोशी. सावन का महीना पवन करे शोर. सोर नाही सर, शोर शोर. पवन करे शोर. वा वा, किती छान आहे तुमचा आवाज सर. रियाज नाही राहिला मिस जोशी. पवन करे शोर. बंद कर तुझी गुणगुण. तुझी तुझी नाही तर काय माझी, तुझीच. देशपांडे, तुम्ही मला तुझी म्हणाला मी नाही. आणि मिसेस देशपांडे कुठे आहेत? कुठे आहेत? कुठे आहेत? कुठे आहेत? आल्या होत्या ना इथे? आल्या होत्या नाही. हो काय नाही. सॉरी सर, सॉरी नाही आल्या सर. कसं सॉरी घेऊन बसलाय? मिस्टर देशपांडे, मला सांगा, या जगात लग्न तुमच्या एकट्याच झालंय का? यस सर. अहो, हसताय काय, लाजताय काय, मुरताय काय? अहो देशपांडे, हजारोनी लग्न झाली, लाखोनी झाली, कोट्यानी झाली, अब्जोनी झाली. हो पुरे पुरे सर. भावना पोचल्या सर. पोचल्या ना? मग कुणीही आपल्या साहेबाला अरे तुरे नाही रे म्हण. मी नाही. अरे काय नाही. देशपांडे, सॉरी सर, सॉरी 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 सर. जरा इकडे या. मग तुम्हाला सॉरी म्हणतो नाही सर. सॉरी कसं? बाहेर जाऊन कामाला लागायचं, कामाला लागायचं. आता सॉरी म्हंटलय ना, बघ. हो मोने, देशपांडे बघा काय करताय. सर कोण काय करताय मला ये मोन्या, तुझ्यामुळे होतंय सगळं. तू बस इथे काम कर, मी बघतो ना, सांभाळतो ना सिच्युएशन. बस. वाचलो. सॉरी 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 सर. मी बाहेर जाऊन कामाला लागतो. गेट आउट, गेट आउट, गेट आउट. मन्या, रजेचा अर्ज. अगं आता नको, आता साहेब संतापलेत. अरे आता नको काय, चल चल आत चल. अगं तुझे प्रताप होत आहेत मला, तुझे. आता माझा संताप भोवेला तुम्हाला देशपांडे. मी नाही. अरे काय नाही. सॉरी सॉरी देशपांडे, जरा इकडे या. साहेब आता मला मारू नका. नाही हो, मारत नाही. इकडे या, इकडे या. मला सांगा, मी तुमचा साहेब आहे ना? नाही. हो मोने, देशपांडे मला साहेब नाही म्हणतायत बघा. काय झालं? कशाला? बस. म्हणजे गप्प बस. बसणार नाही, गप्प बस. बसणार नाही. गप्प बस. बसणार नाही. गप्प बस. मोने मोने, अहो बघा देशपांडे दोन दोन आवाजात बोलताय. मी नाही. अरे मग कोण मी का? सॉरी सॉरी. अरे कसलं सॉरी सॉरी करताय? देशपांडे जरा प्लीज इकडे येता का? साहेब परत आता मारू नका. नाही हो, मला मारत शपथ आहे तुम्हाला. नाही, अजिबात नाही मारत. मी माझ्या कर्माला मारून घेतो. देशपांडे मला सांगा, हे तुम्हाला नाटकाचं थिएटर वाटलं का? थिएटर नाही. नाही. नाही साहेब, हे आपलं ऑफिस आहे साहेब. कसं तुम्ही म्हणताय? नक्की नाही, ऑफिस आहे. हो. अगदी नक्की. अगदी नक्की. कन्फर्म ना? अगदी कन्फर्म. अरे मग दोन दोन आवाजात काय बोलताय? मी नाही. अरे काय नाही. सॉरी सॉरी. मला कळतं काय घडतंय याचं. मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेतो, तुम्ही बसा. मी ऑफिसचं प्रॉफिट पण वाढवेन बघा. लवकरात लवकर कामाला काम करीन. प्रॉफिट वाढलं सगळं मिळेल. बोनस मिळायचे ना तुम्हाला तुम्ही कामाला. शांत बसा, अजिबात काळजी करू नका. डोंट वरी सर.
मन्या रजेचा अर्ज. अगं आता नको, आता साहेब संतापलेत. अरे आत्ता नको काय, हक्काची रजा आहे आपली. तुझे 40 दिवस, माझे 40 दिवस, 80 दिवसांची रजा आहे. द्यायचंय काय? चल हा घे अर्ज. अगं आता नको सांगितलं ना. चल 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 चल. सर काय आहे? दयेचा अर्ज सर. काय? रजेचा अर्ज. रजेचा अर्ज सर. सर रजा वाढवून हवी आहे. रजा हवी आहे. हे, ती आहे, वाढवून हवी आहे. देशपांडे, एवढा ऑफिस मध्ये उतमात घातलात आणि तरी तुम्हाला रजा वाढवून हवी आहे. हो रजा वाढवून हवी आहे. रजा आहे माझ्याकडे, ती वाढवून द्या. असं काय करताय तुम्ही? हा चला. मिळणार नाही. साहेब असं करू नका, निदान 8 दिवसाची तरी रजा द्या ना. येणार नाही. बरं 4 दिवसाची तरी रजा द्या. अरे मिळणार नाही म्हटलं ना. बरं तुमचं नाही, माझं नाही, 2 दिवसाची रजा द्या. अष्टविनायकाची ट्रिप मारू देतो. हा चला. देशपांडे, बार्गेनिंग कसं करताय? मी तुम्हाला बोहारीन वाटलो का? हो. अरे हो, काय मिळणार नाही म्हटलं नाही मिळणार. बरं तुमचं नाही, माझं नाही. आता शेवटचा भाव, 1 दिवसाची रजा द्या. इथे प्रभादेवीला, सिद्धिविनायकाला जाऊन येतो. हा चला. देशपांडे प्लीज गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. हाफ डे. हाफ डेला कोणी नाही म्हणत नाही. कुठे कुठल्याच ऑफिसात कोणी नाही म्हणत नाही. असं नियमच आहे. हाफ डे कधी नाही म्हणत नाही. देशपांडे असं नाही करायचं. थँक्यू थँक्यू व्हेरी गुड. गेट लॉस्ट. ठीक आहे, इथेच ओव्हर टाइम करतो, गणपतीचे चित्र काढतो आणि आरती बिरती म्हणत बसतो आता इथे. देशपांडे आता इथून गेला नाहीत ना, ते ही खुर्ची फेकून मारे ना तुमच्या अंगावर. बरं निदान प्रेग्नन्सी लिव्ह तरी वाटलं तर आणते. ओके. ओ मोने, हे देशपांडे माझ्याकडे प्रेग्नन्सी लिहू मागताय. माझ्यामुळे होतं सगळं. मी इथे बसतो, काम करतो, तू आज जा. बस पाठ आहे तरी परत परत येतोय. साहेब 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 रडू नका. ऍक्च्युली मी प्रेग्नंट नाहीये, मनी प्रेग्नंट आहे. म्हणून मी प्रेग्नंट आहे. गोंधळून जाऊ नका, तसा मी प्रेग्नंट नाही आहे. मनी प्रेग्नंट असल्यामुळे मी प्रेग्नंट आहे. तुम्हाला कळतं म्हणजे असं बघितलं तर मी प्रेग्नंट नाही, पण असं बघितलं मीच प्रेग्नंट आहे. म्हणजे इथून प्रेग्नंट आहे पण इथे प्रेग्नंट. तुम्हाला कळतं का मी काय म्हणतो? म्हणजे बघा, तसं मी प्रेग्नंट आहे, पण मनी प्रेग्नंट असली की मी प्रेग्नंट नाही. तुम्हाला गोंधळ होतो का तुमचा? तुम्ही इथे असे उभे राहा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. मला सांगा, खरं प्रेग्नंट कोण आहे? मनी. अगदी बरोबर. म्हणजेच प्रेग्नंट कोण आहे? तुम्ही. अगदी बरोबर. चला मग रजा सँक्शन करा. इथे सही करा, बाकीचं मी लिहून घेतो. चला इथे सही करा. हा किती? हा चला आता बाहेर जाऊन कामाला सॉरी सॉरी. मला वाटलं मी साहेब आहे म्हणून तुमची सवय मला लागली. प्रेग्नंट देशपांडे, या तुम्ही. या मेहरबानी. काय काय लागलं मला? मन्या मला तहान लागलीये. चल बाहेर, तुला देतो पाणी. मन्या साहेबांच्या इथलं पाणी घेऊ. नाही, साहेब आता संतापलेत ना, मग तिथलं पाणी नाही घ्यायचं. नाही घेते मी पाणी. नाही घेणार. नाही घेणार. काही होणार नाही. मोने मोने, अहो देशपांडे बघा माझ्या केबिन मध्ये उड्या मारताय. मी साहेब आपण पळून जाऊ का इथून? अरे मोन्या, हे सगळं तुझ्यामुळे होतं. ठेव तिथे फोन, मी बघतो ना, सांभाळतो ना सिच्युएशन मध्ये. ठेव. साहेब तुम्ही का उड्या मारताय? अरे तुम्ही का मारताय? मी नाही. अरे मग कोण? मी का? अरे हो, मीच मारतो. पण साहेब माझ्या हातात काहीच नाहीये. अरे काही नाही कसं म्हणताय? माझं प्यायचं पाणी आहे होते ते. पुढे कोणाकडे? ते काय तुमच्या म्हणे ते साहेबांचं पाणी येते, त्यांना दे. उद्या काही नाही, थोडं पाणी घेते. घशाला कोरड पडली अगदी. देशपांडे मला प्यायचं पाणी द्या. साहेब हात बघा ना कसा आप्पा बोलतोय. हल्ली आमच्या घरात हे असंच चाललंय. गेलं पाणी. पुढे गेलं बघ पाणी. पाणी पकडा. पाणी बघतो इथून. नाही मी आता पेटलेला आहे. काय म्हटलं तरी चालेल, पण मी आता सोडणार. पाणी द्या. पाणी द्या.
आई शपथ मोन्या, हे सगळ्यांना तुझ्या साहेब हे जरा 2 मिनिटं जरा. हे सगळ्यांना तुझ्यामुळे होतं साहेब, हे सगळ्यांना होते ना ते ह्याच्यामुळे होतंय. त्याला पहिला शटअप करा आणि गेट आउट करायचं. गेट आउट करा त्याला. मोने वुड यू प्लीज शट अप अँड गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. साहेब माझा अरे जा, सांगितलं म्हणजे सांगितलं. चल बाहेर जा, चल. गेला गेला हा, द्या. घे ना. हा आता मागा. अरे माझं पाणी. अरे मग आता हातात होतं ना, मग दिलं कशाला? काही शपथ कोणी तुम्हाला साहेब बनवलंय म्हणे. ते साहेबांचं पाणी आहे ते त्यांना दे, नंतर तुला मी माठात अख्खं बुचकळून काढतो. साहेब गप्प बसा. मनी पाणी देते, गप्प बसा. पाणी आलं पाणी. अरे गप्प बसा बोललो ना, देत होती ना पाणी. Sorry. म्हणे पाणी दे, नाही तर डिवोर्स दे ना मी तुला. मला पाणी आलं साहेब, पाणी आलं. पाणी चला, आलं. पाणी आलं. आंघोळ करून घ्या. ते पिण्याचं पाणी आहे, आंघोळीचं नाही. म्हणे पाणी दे, नाही तर डिवोर्स दे ना मी तुला. हे बघा देशपांडे, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, मला जर पाणी मिळालं नाही ना तर आय विल डिसमिस यू. आई शपथ एका वेळेस एकच गोष्ट करायची. आता डिवोर्स देतोय ना, मग डिसमिस नाही करायचं. सॉरी म्हणा, सॉरी म्हणा. सॉरी. हा शाबास. आईला साहेबांनाच ओरडलो. देशपांडे, मला प्यायचं पाणी द्या हो. म्हणे ते साहेबांचं पाणी आहे ते त्यांना दे ग. घ्या साहेबांचं पाणी, साहेबांचं पाणी. 3-3दा मागितलं तरी द्यायला तयार नाही. राक्षस. देशपांडे, देशपांडे, अहो काय केलं ते. मी तरी काय सांगू. मोने, मोने, ह्या देशपांडेनी मला संपूर्ण भिजवलं हो. तुझ्यामुळे होत. तू बस तिथे, मी सांभाळतो ना सिच्युएशन. सिच्युएशन भिजली आहे. साहेब मला कल्पना आहे काय घडलं याची. मी तुम्हाला सुकवतो, फुल ना फुलाची पाकळी म्हणून असा वाऱ्याने सुकवतो. हा तुम्ही एक पुसू का? तुम्हाला एक काम करा, तुमचा तुम्ही शर्ट काढा. शर्ट काढा. शर्ट नको, त्यापेक्षा आपण त्यांचं डोकं पुसू. म्हणे गप्प बस, नाही तर नरडा आवडी नाही तर तुझा. सॉरी चुकून जात होते. देशपांडे, आम्ही आता जातो. कुठे चालला? मोन्या, मोन्या, मी हे ऑफिस सोडून चाललो. दुसरीकडे कुठे नोकरी करणार तुम्ही आता? देशपांडे, मोन, मी नाही म्हणत, माझं चुकून आलं तोंडात. मोन्या, मी हे जग सोडून चाललो रे. फार मेलो. अरे मेलो म्हणजे तू पाणी फेकलं असं त्यांच्या अंगावर. मी नाही रे फेकलं पाणी. बरं बरं, मी फेकलं या मोनेने फेकलं, बस. काही एवढा चांगुलपणा दाखवायला नकोय. मी फेकलं पाणी तर मी फेकलं. मी फेकलं. हे काय होतंय तुला? घोडा खेळते, तुला काय करायचंय? म्हणे अगं अशी वागू नकोस ग. माझी नोकरी जाईल अशाने, असं करू नकोस. म्हण्या, मी आतून पाणी घेऊन येतो. हा, जवळ येऊ नकोस मोन्या. ए म्हण्या, अजिबात जवळ येऊ नकोस. अरे काय वेळ लागले का तुला? असा एकटक बघतोय मेला, डोळे फोडा त्याचे. अरे काय खरं वेळ लागलाय का तुला? अरे वेडच लागणार आहे रे मोने, वेडच लागणार. साहेब भिजले, साहेब कावले, मेलो मेलो. म्हण्या टेक इट इझी, टेक इट इझी. परत अंगाशी येतोय नालायक. म्हण्या तू मारलंस मला. मग बाई माणसावर हात टाकायला लाज नाही वाटत? तू बाई माणूस? मग आई होणार आहे मी. तू मामा होणार आहे. आणि हा चावटपणा. कशी नशिबानं थट्टा आज मांडली. मोन्या, आता तुला कोणी पेटवली काय रे? अरे पेटव ना, अरे कानाखाली पेटव, पोटावर माझा एक- मला चक्कर येते म्हणा. अरे असं करू नको. थांब दादा, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. थांब मी पाणी घेऊन येतो. सांभाळ स्वतःला. आलो. थांब. लवकर लवकर.
मोने बोलतोय. अक्का अक्का मनीचा शोध लागलाय. अहो मनीचा शोध लागलाय. मी मण्याला आतमध्ये बाथरूम मध्ये कोंडून ठेवलाय. अक्का तुम्ही जास्त प्रश्न विचारू नका. तुम्ही जशा असाल ना तशा ताबडतोब आमच्या ऑफिसला या. कम ऑन हरी अप. अरे मोने, अरे दार कोणी लावून घेतलं, जरा दार उघड. अरे अजिबात उघडणार नाही. ए मोन्या, असं काय करतो, उघड ना दार. अरे आता तुला वेड्यांची इस्पितळात दाखल केल्याशिवाय हा मोने दरवाजा उघडणार नाही. आज काय तो सोक्ष मोक्ष लावतो, आज काय तो खुलासा करूनच टाकतो. एकतर वेड्यांची इस्पितळात नाही तर सरळ पोलीस चौकीत. चौकीत? अरे पण कशाबद्दल? मनीच्या खुनाबद्दल. खून? हो हो, खून केलास तू मनीचा. लग्न झाल्यापासून मनी मला दिसली नाहीये. मोन्या, वेड्यासारखं काही बोलू नको, दार उघड. मी बाहेर आल्यावर तुला सगळं सविस्तर सांगतो, पण दार उघड. अरे उघडतो, दरवाजा उघडतो. आता पोलीस आले ना की लगेच दरवाजा उघडतो. हॅलो, हा पोलीस स्टेशन. हे बघा 632-1632 या नंबरवर तुम्ही ताबडतोब या. मी एका डेंजरस खुन्याला इकडे पकडून ठेवलंय. कम ऑन हरी अप. हॅलो साहेब, हा मोने बोलतोय. नाही नाही, हे बघा देशपांड्यांना मी आतमध्ये बाथरूम मध्ये कोंडून ठेवलंय. नाही नाही, पोलिसांना फोन केला, ते निघालेले आहेत. तुम्ही पण ताबडतोब या साक्ष द्यायला. कम ऑन हरी अप. मुली मुली, अरे काय भानगडे, मला कशाला ऑफिसला बोलवलं? काका बरं झालं तुम्ही आला. ते या या बसा, कळेल सगळं कळेल तुम्हाला. अक्का अक्का. अगो बाई, हे काय? मनी कुठून ओरडते? मनी नाही, मने ओरडतोय. मनीच्या आवाजात? हो आतून? येस, रेड हँड पकडलंय मी. अगं बाई, हो थांबा बाई, दरवाजा उघडू नका. या मनेने गायब केलं आपल्या मनीला. काय? हो. अरे पण हे कसं शक्य आहे? सगळं शक्य आहे. हा मन्या काय वाटेल ते करू शकतो. हा मनीला गायब करू शकतो. हा माझी प्रेमपत्र स्वतःच्या नावावर खपवू शकतो. अक्का, आय लव्ह यू. काय? हे असं पत्र मी मनीसाठी लिहिलं होतं. ते मनीने त्याच्या नावावर खपवलं, मनीला पटवलं, तिच्याशी लग्न केलं. मी फक्त आहेर म्हणून थोबाडत खातोय आता. अरे मोन्या, तू काय बडबडतोस हे तुझं तुला तरी कळते का रे? मला कळतंय, मी पूर्ण शुद्धीवर आहे. आता पोलीस आल्यानंतर सरळ मण्याच्या विरुद्ध तक्रार करा. का? जाऊ दे, खडी फोडाल त्याला. कशाबद्दल? मनीच्या खुनाबद्दल. अगं बाई, मनीचा खून? आता मनीचा खून आणि कोणी केला? या मनाने. मोन्या, तू काय वाटेल ते बोल नकोस. तुला एक सज्जन माणूस समजत होते मी, पण तू एक नंबरचा पाताळ यंत्री निघालास. मनीचा खून म्हणे. अरे आज सकाळी तिला घेऊन मी डॉक्टरांच्याकडे जाऊन आले. ते काही नाही, मी आता एक उत्तम काम करते. काय काय काय? तुला पोलिसांच्या ताब्यात देते. थांब. उगीच काहीतरी करू नका. आता पोलीस येतील. उगाच नको तो धागर निघा. अक्का अक्का, पोलीस आले. अगं बाई, खरंच की? अरे पण माझी मनी कुठे? मनी 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 आतमध्ये बाथरूम मध्ये वॉश. अरे बाबा, केवढी मोठी औषधं दिली डॉक्टरनी. मने मने, अगं मने मने. कुठे कुठे आहे खुनी? कुठे आहे खुनी? आता त्याला सोडत नाही. नाही नाही, सोडत नाही आता मी. मोने, खुनी कोण? हे तुम्ही काय विचारताय? इन्स्पेक्टर कोण आहे, मी की तुम्ही? अहो पण मी या ऑफिसचा साहेब आहे. अहो पण मी इन्स्पेक्टर आहे ना. असाच हो काय? नाही म्हणजे आहात, मी काय करू शकतो? गप्प बसा, गप्प बसा. थँक्यू. आधी मला तपास करू दे, कळलं? अरे तुम्ही दोघे गप्प बसा. काय? मी सांगतोय ना सविस्तर. काय? मी तिकडे मन्या देशपांडे नावाच्या खुन्याला पकडून ठेवलय. कुठे? तिकडे. आता गेला. आता मी त्याला सोडत नाही रे. त्या लोकांना गेला. देशपांडे तिकडे काय शोधता? आतमध्ये येतो. आतमध्ये काय? थांबा. दरवाजा उघडू नका. का? अहो वेडा झालाय तो. काय? हे खरं आहे साहेब. तुम्ही मी ते गप्प उभा राहतो. अच्छा, म्हणजे विकृत खुनी आहे तर? हो, विकृत अधिकृत काही म्हणा. आणि या कामासाठी पोलीस खात्याने मला बक्षीस दिलं पाहिजे. कशाबद्दल? अहो विकृत आणि खुनी पकडल्याबद्दल. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर मोने. अभिनंदन. आधी मला खुनी बघू देत, जाब जबाब होऊ देत, मग अभिनंदन करा. कोपऱ्यात बसा. ओके चला. ओके 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 ओके. साहेब, मी खुन्याला बाहेर घेऊन येऊ? एक मिनिट, एक मिनिट. मला पिस्तूल काढून तयार होते ना. हो साहेब, तिकडे तिकडे प्लीज. हाच तो सगळ्यांच्या नाकीनं वाढणारा. अरे अरे, पोलिसांना आवाजणारा. अरे विकृत खुनी. अरे मन्या देशपांडे. पांडे 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 पांडे. मन्या बाहेर ये. मागे येऊ. हे पहा मिस्टर देशपांडे, तुम्हाला पोलिसांनी चारी बाजूने घेरलेलं आहे. तुम्ही आता पळून जाऊ शकत नाही. बळ्या बोलानं बाहेर या. येणार नाही, मला लाज वाटते. कोण बोललं? आतून बाईचा आवाज येतोय. मला पण. तुम्ही- मी इथे उभा आहे, इथे उभा आहे, इथे उभा आहे. साहेब साहेब, हा खुनी चकवतो आपल्याला. अच्छा, हे पहा मिस्टर देशपांडे, मी 3 म्हणायच्या आत तुम्ही बाहेर या, नाहीतर नाईलाजानं मला 4 म्हणावं लागेल.
म्हण्या 1 2 मोने मोने ह्या इथे कशा काय? मोने इथे विकृत कोण आहे? देशपांडे की तुम्ही? अक्का अक्का म्हणजे खुन्याच्या सासूबाई याही त्या खुन्याला सामील आहेत. मोन्या तू माझं नाव सांगतोयस? पण आपण याला माफीचा साक्षीदार करूया. तुम्ही पुन्हा 1 2 3 म्हणा. ओके. मागे जाऊ का? नीट सांगा ना, गैरसमज होतो मला. 1 2 एक 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 नाही हो 2. एक 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 नाही हो 2. 1 मिनिट मी काय म्हणतो 1 2 3 म्हणण्यात वेळ घालण्यापेक्षा मीच जातो आणि देशपांडेला पकडून बाहेर घेऊन येतो ना. तुम्ही? हो येस मी साहेब आहे या ऑफिसचा. हो का नाही मोने? ओके ओके. इथेच थांबा. मी आत्ता जाऊन घेऊन येतो. हा बघा खोनी दारा मागे लपून बसला होता, धरला हाताने खेचला बाहेर. आता देशपांडे तुम्हाला जन्मठेप किंवा फाशी नक्कीच. मला फाशी? मग काय मला काय? मोने ह्या इथे कशा? हो साहेब, ओ काढायला गेलात खुनी, बाहेर काढलीत मनी. साहेब सावरा स्वतः आला. मोन्या एक तर त्या मनीला आतमध्ये कोंडलंच. साहेब साहेब कंबरड्यात लात घाला. याच्या कंबरड्यातच लात घालायला हवी. अहो साहेब नाही हो, मी माझ्या या हाताने मण्याला आत ढकललं होतं आणि या हाताने कडी लावली होती. हो या हाताने. अक्का अक्का या हाताने मोनेने हात ढकललं मला. हो ना मोन्या. तरी बोंब मारत होतो. सॉरी सॉरी. आता तुम्ही कशाला सारी सारी म्हणताय? मी कशाला सॉरी म्हणू? उलट याने ऑफिस मध्ये उतमात घातला म्हणून याने मला सॉरी म्हणायला हवं. म्हणालो तो पण ऐकलं नाही. पाणी पाणी करत ऑफिस वर पळालात मनीच्या मागे. मग मी काय करायला हवं होतं? मी काय करायला हवं होतं? ऑफिस मध्ये उतमात घालत होता त्यावेळेला त्याच्या गालाचे जाऊन मुक्के घ्यायला हवे होते मी. काय बोलताय काय हे? जरा मॅनर्स पाळा. इथे इन्स्पेक्टर आहेत, आमच्या अक्का आहेत. मॅनर्सच्या गोष्टी तू मला सांगतो. तू मला सांगतोस तुला तरी मॅनर्स आहे? वाटते ते बोलतोस या साहेबांसमोर या साहेबाला. दर वेळेला मीच लटकतोय. इन्स्पेक्टर साहेब आता एक शब्द तरी बोललो होतो का तिथे? मोन्या तुम्हाला एक सांग, तू माझ्या मनीला आतमध्ये का अडकवलं? लाईन मारायचाच म्हणून असं वागावं? साहेब आता हे यांना कशाला सांगताय? हे बघा एकतर माझं डोकं आधी चालत नाहीये. त्याला मी काय करू रे मोन्या? मी काय करू? एक तर ऑफिस मध्ये लफडी करायची मग निसरा. साहेब साहेब याला आत्ताच्या आता बेड्या घालून घेऊन जाईत ना. आणि या बैलालाही न्या. मला कशाबद्दल? आणि मोन्या तुम्हाला हरे तुरे करायला लागला. साहेब 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 मी तुम्हाला लेखी तक्रारच लिहून देतो. थांबा. मी या ऑफिसचा बैल असूनही सॉरी साहेब असूनही मला कुणीही इथे जुमानत नाही. त्या देशपांड्याने माझ्या अंगावर थंडगार पाणी ओतून माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आपला नॉनसेन्स. कुठे आहे पाणी? कुठे आहे पाणी? आता ते कसं असेल अंगावर? वाळून गेलं नाही का ते? ओके ओके. बर आता मला सांगा, हा मना देशपांडे नक्की कुठे आहे? तुझ्या आई सोबत काय डोकं साहेबांचं आई इंटेलिजंट सॉलिड जेल बॉन्ड नंतर तुम्ही क्या वाद आहे. अहो तेच तर सांगतोय मी मगापासून. काय? त्या मण्याने साहेबांच्या अंगावर पाणी फेकलं. साहेब रागावले, गरम झाले, पाणी वाढलं. साहेब ऑफिसातून निघून गेले. मी मण्याला समजावायला गेलो तर देशपांडेने खाडकन थोबाडात मारलं मला. देशपांड्यांनी नाही, मी मारली थोबाडात. भीते का काय कुणाला? काय खोटं बोलते ही बाई? अरे ही बाई मगाशी नव्हती तिथे. ए मेल्या, मला कशाला आणखीन ह्या भानगडीत गुंतवतोस? अक्का अक्का जाऊ दे ग. हा मोने मग पुढे काय झालं? मला वाटलं मन्या वेळा झालाय हा. म्हणून उगाच भानगड नको म्हणून मण्याला धरलं आणि असं आतमध्ये नेऊन कोंडून ठेवलं आणि तुम्हाला सगळ्यांना मी ते फोन करून बोलावून घेतलं. इन्स्पेक्टर साहेब आय एम इनोसंट. मोने तुम्ही नक्की आठवा तुम्ही कोणाला कोंडलं होतं एक्झॅक्टली. आणि कोणाच्या डोक्यावर परिणाम झालाय? एकदम राईट. देशपांडेंच्या की तुमच्या?
अरे अरे तू कधी आलास? आत्ता दरवाजा उघडला तेव्हा आलो. कधी आला म्हणे? अरे पण मगाशी दरवाजा उघडला त्यावेळेला मनी बाहेर आली होती. मिसेस देशपांडे म्हणा. मनी म्हणाला मी काय तुमच्या लग्नाची बायको आहे? ओके अक्काबाई, आता मिसेस देशपांडे कुठे आहे? मी आत आहे. बघा बघा, त्या आत आहेत, आवाज आतून येतोय. नाही साहेब, त्यात नाही येत. का का आत नाहीये? साहेब आतच येऊ मी. मोने, मी कथ्थक क्लासला जातो ना, तिथे भांगडाही शिकवतात. येस, ते आत आहे. अहो मग इतका वेळ तुम्ही आत काय करत होतात? दाढी ओकत होतो. काय? दाढी ओकत होतो, नाही, दाढी उरकत होतो. काय सुचलंय? काय सुचलंय? दाढी उरकली आणि बाहेर आलो. साहेब हा माणूस खूप भयंकर आहे. आज 2-2 आवाजात बोलतोय. मगाशी याने माझ्या ऑफिस मध्ये उतमास घातला होता. साहेब याला पकडा, साहेब पकडा याला. साहेब हाच माणूस भयंकर आहे, राक्षस आहे. साधं ग्लासभर पाणी दिलं नाही एका स्त्रीला. ती स्त्री नव्हती देशपांडे, तुम्हीच होतात ते. तुम्ही ऑफिस मध्ये उतमास घातलात का नाही? ऑफिसभर माझ्या मागे पळालात, माझा हात धरलात. धरला मी, धरला मी. काय घाबरतोय काय? अच्छा, म्हणजे तुम्ही एका स्त्रीचा विनयभंग केला तर? हो, स्त्री नव्हती हो, देशपांडे होते ते. अच्छा, म्हणजे एका स्त्रीचा विनयभंग केला तर तुम्ही? कोण स्त्री? मी बघा साहेब, पुरुषासारखा पुरुष असून स्त्रीच्या आवाजात बोलतोय हा. अहो पण आवाज तर आतून येतोय. यांना कमिशनर करायला पाहिजे. नाही हो साहेब, हाच माणूस आतून बोलतोय. साहेब याला पकडा. मगाशी याने माझ्या अंगावर पाणी ओतून माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. साहेब मला उलटी येते. मला कबूल आहे सगळं, पण मला उलटी येते. साहेब, बघा, कबूल केला, गुन्हा कबूल केला. पकडा पकडा साहेब मला सोडा. मला मळमळतं ना, तर इथेच अंगावर करावी लागेल उलटी. बघा किती उद्दाम मुजोर माणूस आहे. माझ्या अंगावर उलटी करणार म्हणतोय हा कदा. केली आहे का? केली आहे का? बोलायचं काम नाही, सकाळपासून मळंबो. उलटी होते ना, मी येतो तुझ्या सोबतीला. तू आतमध्ये उलटी कर, झालं तरी मी तुझ्याकडे असा पाठ करून उभा राहतो, पण मी तुझा हात सोडणार ना. ठीक आहे. निर्लज्ज माणूस. हे बघा अक्काबाई, तुम्ही निर्लज्ज म्हणा मला किंवा काहीही म्हणा, पण याला मी सोडणार नाही. अरे पण तुम्ही सगळेजण मलाच काय बोलताय? मी कधीची गप्पाच उभी आहे हो इथे. बघ हो की ना, ना? मग. हे असंच होतंय, हे असंच होतंय. अरे करतोय कोण? भोगतोय कोण? साहेब याला मी आतमध्ये घेऊन जातो. याला आत बाहेरून आल्याबरोबर त्याच्या हातात बेड्या घाला. साहेब काय ओकायचं का आता आपण? चला चला, तोही कार्यक्रम उरकून घ्या. चला तिकडे चला रे बाबा. अगं बाई, जावई बापूंना खूप त्रास होतोय वाटतं. काय नाही, सगळी नाटक आहेत त्याची. ए, जावई बापू काय खोट्या ओकारा काढणार नाहीत हा? हा म्हणे खोट्या वगैरेच काय, पण कोरड्या वगैरे सुद्धा काढेल. अरे मोन्या, कोरड्या ओकारा कोण काढतं कळतं का रे तुला? आज काढतोय कोरड्या ओकारे. अरे फालतू तपशिलावर चर्चा नको, कारवाईला उशीर होतोय. साहेब हे मला ओकायला देत नाहीयेत. ह्यांच्या खिशात ओकू काय? मी आता याला सोडणार नाही. साहेब जाग्या बहुरूपी साहेबाला छळणारा, त्याचा विनयभंग करणारा धरला तरी पकडला बाहेर. अरे काय चाललंय काय? मी आता तुमच्या साहेबांचा एन्काउंटरच करतो. घालो गोळी घालो. साहेब नाही, या ऑफिस मध्ये कोणतरी चेटूक करते. साहेब आई शपथ मी नाही. मने अगं आतमध्ये उलट्या होत होत्या त्या. अगं अक्का मलाच अजून त्रास होतोय राजा. या दिवसात असाच त्रास होतो ग बाई, अगदी असाच त्रास होतो. आता तरी काळजी घ्या लेकीची. गाव भावाने. मोन्या,
अरे एवढी काळजी होती मनीची तर हे असे असे भिंडवडे काढले नसतेस. मीच लटकलोय. म्हणे राजा काही खावंसं वाटतंय का? काय काय खावंसं वाटतंय सांग. कोळसे खडू खावेसे वाटताय. कोळशे खडू खावेशे वाटतात. अगदी शेणाच्या गोवऱ्या खाव्याशा वाटल्या ना तरी मी माझ्या मनीचे सगळे डोहाळे पुरवीन. कळलं कळलं मोने. मी फक्त बंदुकीच्या गोळ्या खातो आता. शांत व्हा आणि मला फक्त एवढं सांगा, ह्या कशा आल्या आतून? यांनी ओढला आतून. विनय भंग केला यांनी. मी नाही हो. यांना बेड्या ठोका हवालदार. पुण्या तुम्हाला बेड्या ठोकायला सांगतो. अरे माझं मीठ खाल्लंयस ना रे तू. म्हणून काय एका स्त्री बरोबर बाथरूम मध्ये उलट्या काढायच्या? चांगला 15 दिवसाचा रिमांड ठोका यांना. ठोका यांना हवालदार. हवालदार, अरे आम्हाला काय मान आहे का नाही? हा? अरे मोन्या, हे तू नको मला सांगायला. चांगला ठोकतो या साल्याला. साहेब तुम्ही सुद्धा मला आता अरे तुरे म्हणायला लागला. देन आय मस्ट डाय. काय? येस आय हॅव टू डाय. अरे डाय करायला टकलावर केस कुठे हाय? तसा डाय नाही रे बाबा, हा असा डाय. बच गया साला. तुम्ही एक काम करा, दुसरी ट्राय करा. ओके सगळा मुळच घालून टाकलाय. चला चला. चल या. साहेब काय हो? साहेब तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका. नाही, उलट उलट मला खूप आनंद झालेला. या नरक यातनांतून माझी सुटका असली. अक्काबाई हिची काळजी घ्या. या स्मशानभूमीत तिला जास्त वेळ नका ठेवू. इन्स्पेक्टर साहेब माफ करा त्यांना. तसे वाईट नाही येत होते. फक्त आमच्या मनाने जरा आगाऊपणा. इन्स्पेक्टर साहेब निदान मनीच्या डोहाळ जेवणाला पॅरोलवर सोडा 2 दिवस. मोने मोने जरा इकडे येता का तुम्ही? या ना या 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 या. मोने आता जाता जाता मी एक सत्कर्म करणार. हा, तुम्ही चाललात म्हणजे मला प्रमोशन देणार. हो प्रमोशन. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तुला डायरेक्ट तसा वर पाठवणार. इन्स्पेक्टर साहेब, आता एक शब्द जरी बोललो ना तर सर ही बंदूक आहे ना, गोळी नाहीये हो. मग फेकून मारा ना. त्याची काही गरज नाही हो. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या एका गरोदर स्त्रीला छळल्याबद्दल ह्या नालायक माणसाला मी आता अटक करतोय. चला चला. इकडे करा होते. साध्या खटाक करून आवाज सुद्धा येत नाही. कुठल्या भंगार बाजारात आणले तेही कळत नाही. येतोय ना मी. चला 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 चला. चला. हात कोण धरणार? वडील धरा. शपथ. चला चल या या. अरे अरे कोण कोणाला येतोय? काय ग बाई गोंधळ. मने तू इथे थांबू नको. चल आपण घरी हो जाऊ. चल चल चल. नाही नाही, पण हे झालं तरी कसं? मोन्या काहीतरी आचरडासारखं बोलू नकोस. ऐकलं तर मने इथे आतमध्ये लपून बसलाय आणि तुम्ही सगळे माझ्यावर संशय घेताय. जाऊ दे रे मोने. अक्का तू चल बरं. मने एनिवे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू. नाही पण होतंय कसं? काय अरे मग अशी बाथरूम मध्ये पाहिलं तर कुणीच नव्हतं. मग अरे मग मी तुला आत टाकलं तेव्हा मनी कशी बाहेर आली? नंतर साहेबांनी तुला आत टाकलं तेव्हा परत मनीच बाहेर आली. हे कसं झालं? मोने मोने तुला सांगू का? हा सांग. म्हणे आता काही सांगायचं नाही. नाही नाही निदान अक्काला तरी सांगितलं पाहिजे. नाही नानी कोपेल आपल्यावर.
नाही नाही, सांगितलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. नाही, तू आज चल आधी, आज चल, चल आत, मला बाहेर येऊ दे. अगो बाई, जावई बापूंना पुन्हा त्रास व्हायला लागला वाटतं. अहो मी येऊ का? तुम्ही कशाला येताय आत? मी आहे ना आत. मग थांबा तिथे. थांबली. ए गाव भावाने, अरे तुझ्या जिभेला काय हाड, काय म्हणतोस? मन्या मन्या मन्या, आता मला सांग, मनी कुठे आहे? कुठे आहे मनी? मनी आत आहे. अरे मग तिला बाहेर बोलव ना. अशी पटकन येऊ शकत नाही, प्रोसेस आहे आमची. का नाही येऊ शकत? हे बघा, तुम्ही ह्याला पकडून ठेवा, मी आता मनीला घेऊन येते. हा. मने, घेऊन अगं ये मने, मनीला. मने, अरे, मने. पोलीस पकडून माझ्या घेऊन हात- ऐक. मार मार अरे, माझ्या हात आहे. ऑफिस मध्ये. अरे, काय ऐक. माझं अरे मोन्या, मन्या, मनी आतमध्ये नाहीये रे. अगं अक्के, मी आतच आहे. आता मी आतून बाहेर आले, तू आतमध्ये नाहीयेस. हा, तर बघ, ते अजून तिथेच लटकलं. अहो, आत म्हणजे तिथे नाही, मग माझ्या आत. हे कसं काय झालं? हो हो, माझ्या आत. हे कसं काय झालं? आशीर्वाद, आशीर्वाद खरा ठरला आमच्या नानीचा. म्हणजे आम्ही आशीर्वाद मागितला, तन मन धन विलीन होऊन सुखाचा संसार करू असा. आणि नानी तसाच तू म्हणाली. नाही नाही, हे कसं शक्य आहे? आता ह्याच्यावर जर विश्वास ठेवला नाही ना, तर परत एक काना खाली मारीन. नाही, मग आता मनीला बाहेर काढ ना. ठीक आहे. नाही 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 नाही, आमच्या समोर. हा, ठीक आहे. मने बाहेर आहे. मने ऐकतेस ना? मारते उडी. मने जरा उंच उडी मार. चल, 1 2 3. मने, मने काय होतंय राजा? काही कळत नाहीये, पण मला फार भीती वाटतेय. मने मने घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या सोबत. आणि ट्राय तर करावाच लागणार. चल, जरा उंच उडी मार. 1 2 3. नाही बाई मन्या, नाही जमत. मन्या, मन्या, अक्का, मला त्रास होतोय. चक्कर चक्कर करायला लागलीये. अरे मुने, अरे मनी आताच अडकले वाटतं. काय? हा, अरे पण इतका वेळ चांगले आत बाहेर करत होतात ना, हो. मग आताच एकदम असं कसं झालं? असं कसं झालं म्हणजे हे सगळं मी केलंय. मी म्हणजे कोणी? नानी ना. अगं नानी, बरं झालं तू आलीस, बरं झालं. अगं मनीला खूप त्रास होतो, तिला जरा बाहेर काढ ना. आता ते शक्य नाही. का? अरे तिसरा संपून चौथा लागलाय. हा मग. आता पोट वाढणार, हा, मनी आताच सडकणार. मनी अक्का, मोने, अरे मनी आता आताच अडकणार आहे. अहो बाई, अक्का काय? अक्का ओ हो, अँटेना इकडे फिरवा. नानी इथे इथे बघून बोला. अक्का, माझ्या सुनेची जरा नीट काळजी घ्या. अहो मीच येणार आहे तिच्या पोटी. अरे देवा, म्हणजे आता पोट वाढणार, माझं खळा येणार, मला प्रेग्नंट होणार. मीच मेलो. मेलो. आता काही खरं नाही. काय पुढे आयुष्यात वाढवून ठेवलंय काही सांगता येत नाही. ओटी भरा ग ओटी भरा, माझी ओटी भरा. हिरवी चोळी शालू हिरवा, हाती भरला हिरवा चुडा. हिरवा मरवा वेणीत घाला, माझ्या वेणीत घाला.
ओटी भरा ग ओटी भरा माझी ओटी भरा. वा वा सुरेख. अक्का डोहाळे जेवणाची तयारी अगदी जय्यत केलेली दिसते. अहो पण फोटो काढायला हवेत. कॅमेरा आणलेला कुठे दिसत नाहीये. अक्का मी काय बोलतोय ते ऐकू येत आहे ना? नाही ना. अक्का अक्का आय, 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 आय. अरे मी कुठे चढतोय, तू ढकलतोयस, मी पुढे सरकतोय. तू जरा हळू ढकल. ओके ओके. परवा मनी काय म्हणाली होती रे? आ एक उलट दोन सुलट ना? होय. विसरलोच बघ. मोजा करायला घेतलाय. छान. काय छान पडला बघ. उचल उचल असे प्रश्न विचारतो मध्ये. छान काही बोलतो. छान काय करायला घेतलाय मनीने, पण विणतोय मी. कळलं ना? म्हणे छान. आता हे काय आलंय आणखीन? काय आलंय? काय नाही उंबरा आहे तो. उमरा. तुला सांगतो, हे पोट वाढल्यापासून काही दिसत नाहीये. रस्ता नाही, जिना नाही, झेब्रा क्रॉसिंग नाही, डिवायडर नाही, गटार नाही, अगदी पायाची बोट सुद्धा दिसत नाहीयेत. अरे गरोदरपणात हे असंच होतं बघ. हो, तू किती वेळा झालायस गरोदर? म्हणे हे बघ, अशा अवस्थेत आपण बिलकुल चिडायचं नाही. मी आहे ना. मोन्या, सगळं व्यवस्थित होईल ना रे? काही काळजी करू नकोस, मी आहे ना. नाही रे, पहिलीच खेप आहे माझी. बिलकुल घाबरायचं नाहीस, मी आहे ना. बाळ बाळंतीण सुखरूप राहतील ना रे? अजिबात फिकीर करायची नाहीस, मी आहे ना. तू आहे ना, तू आहे ना. काय तू काय करणार आहेस? हे कुंकू हट्टाने लावतात दोघी, काही करू शकणार आहेस काय तू? हे मंगळसूत्र कंपल्सरी घालावं लागतं, काही करणार आहेस काय तू? ह्या बांगड्या हे कानातलं काढू शकणार आहेस काय तू? ए म्हण्या, तू सांगत असशील तर काढतो. हा हात लावू नको, मनी थोबाडात मारेल. मोन्या मोन्या, बिल्डिंग मधली लोक मला वेडा म्हणतात, वेडा. रस्त्यावरची लोक माझ्याकडे बघून हसतात रे, हसतात. अरे हसणारच. तू आहे ना, वागतोस तसा. मग अशी डॉक्टर कडून घरी येताना रस्त्यात ट्रॅफिक जाम केलंस. मी नाही रे ट्रॅफिक जाम केलं. मग कसा रे भोळा तू. अरे ही नानी म्हणत होती प्लाझाला सिनेमाला जाऊ, तर ही मनी म्हणत होती शिवाजी मंदिरला नाटकाला जाऊ. मी रस्त्यामध्ये हे करून उभा. लोकांना वाटलं नेहमीचा तो पोटवाला ट्रॅफिक हवालदार, म्हणून ट्रॅफिक जाम झालं. आता परवाचीच गोष्ट. परवा या नानीला वडे खायचे डोहाळे लागले. वडे. रिक्षात थांबून रस्त्यात उतरून 4 वडे खाल्ले. आता वडे खाल्ले, गप्प बसावं की नाही? तेवढ्यात या मनीने 2 हिरव्या मिरच्या खाल्ल्या. अरे चालायचं आता. डोहाळे म्हटलं पण थोबाड माझं होता ना. रस्ताभर दुष्काळग्रस्त असल्यावर का पाणी 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 करत धावत होतो, आणि रिक्षावाला माझ्या मागे पैसे 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 करत धावत होता. म्हण्या, मला तुझी अवस्था कळते बाबा. हे असंच करतात. रस्त्यातच भांडायला काय लागतात. बस मध्ये चढताना जिन्यात वाद घालतात. आता परवा बस सेट झालं. आता परवा आता परवा वेणी घालावी का गजरा ह्यावरून वाद चालला होता. मग अरे मग काय, उजव्या कानाला वेणी आणि डाव्या कानाला गजरा घालून हे ध्यान गावभर फिरलं. अहो जावई बापू, इथे बसून काय करताय? ह्या आतल्यांचं कमी म्हणून ही बाहेरून छळते. आता डोहाळे जेवणाचं काही नडलं होतं का? नाही हा, मी अजिबात ऐकणार नाही. मी माझ्या मनीचे सगळे डोहाळे पुरवणार आहे. पुरवा सगळं पुरवा, पण मला जिवंत ठेवा रे, जिवंत ठेवा. तुम्हाला काय होते? या बाहेर, या बाहेर या. चल रे बाबा बाहेर. आता हे काय आलंय आणखीन? अरे काय नाही, मगाच उंबर आहे. काही दिसत नाहीये. ए अरे इकडे कुठे चाललायस? खुर्ची तिकडे. आता पोटावरचंही दिसेना असं झालंय.
चला वाडी भरायचे, पटकन साडी नेसून या. काय अजिबात साडी वगैरे नेसणार नाही. हा एवढा साजा शृंगार करतो. अरे मला बसव ना. अरे तू बसलायस ना. काही दिसत नाहीये. येणार का साडी नेसून? जाऊ दे. अगो बाई, विचारायचं विसरलेच. आज सकाळी डॉक्टरांच्याकडे काय झालं? काय झालं? हा, पोटावरची शाल दूर केली, तोच बेशुद्ध पडला. त्यालाच ऍडमिट करावं लागलं. हा 6वा डॉक्टर मोने, 6वा. 4थ्या महिन्यापासून असाच एक डॉक्टर ऍडमिट होतोय. शाल बाजूला कर, होय ऍडमिट. शाल बाजूला कर, होय ऍडमिट. होय ऍडमिट. जाऊ दे. आता त्यांची काळजी आपण कशाला करायची? आपण डोहाळे जेवणाची तयारी करूया. अरे काय करताय? काय लाव? अरे हे काय कराय? नको, असं काय करू नका. अरे नको रे बाबा, नको ना सांगतो. अरे काय करताय? करायला पाहिजे असं कसं करायला पाहिजे. हा कसा सक्रिय कार्यकर्ता असल्यासारखा काम करतोय. अरे मंडळ आपलंच आहे ना. हो, मंडळ आपलं फार आभारी आहे. मंडळ आणि मंडळी. अरे कंबर पट्टा लाव, कंबर पट्टा लाव. नको ना, हे एवढं लाव, लाव, लावलं. लाव, नको ना, लाव. नको ना, लाव, लाव. नको सांगतो. लावायला पाहिजे. लावायला पाहिजे. नको सांगत तर लावायला पाहिजे. सेंटर बघ सेंटर. हा सेंटर आहे. लाव लाव. सेंटर बघतोय, सेंटर. अरे ऑफिसात कधी एवढं काम केलं होतंस? काय करणार, साहेबांचं काही झालंच नाही. असं काही वेड्यासारखं मागितलं नसेल एक रूप. अगो बाई, आता काय झालं? नथ माझ्या हातातच राहिली. घालू का? नत ना झाली आहे प्रॅक्टिस. सुरेख. अरे बघत का उभा राहिलास? हार घाल, हार घाल, हार घाल. हार घाल, हार घाल, हार घाल. अजून काय पायात काही घालायचंय? झालं सगळं? थांबा. हे काय झालं? दुर्गे दुर्गट वारी केवळ संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी. कॅट पिसतोय. हे काय झालं आणखी? घे अक्का, प्रसाद घे. मोने तूही घे. अरे कुठे आहे प्रसाद? आपण बोलायचं नाही, घेतल्यासारखा करायचा आणि खाऊन टाकायचा. काय रे काय? अगो बाई, काय होतंय? काही नाही, जरा पोटात ते पोटात गडबड आहे काय? आग 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 नाने 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 मने ते आरतीसाठी पेटवलेला निरांजन विजव आधी. तो कापूर विजव आधी, कापूर विजव. आय 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 ज्याचं जळतं त्यालाच कळत. मोने, पाणी दे बाबा, पाणी दे. हे घे पाणी पी. लॉक सिस्टीम आहे. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. मोने, हे केशर आहे ना, ते त्यांच्या दोन्ही गालांना थोडं थोडं लाव. अजिबात केशर वगैरे लावणार नाही हा. ए लाव रे, लाव. अरे काय रंगपंचमी आहे काय? ए छान दिसतं, लाव. अरे काय छान नाही, ध्यान दिसतं, ध्यान. अहो, ही पद्धत असते डोहाळे जेवणाची. पद्धत आहे का? मला लाव. पद्धत आहे ना, जपली पाहिजे पद्धत. लाव लाव, सगळीकडे लाव. तुम्हाला लावायचं काय केशर? अरे हात लावू नको, मनी थोबाडात मारेल. अरे बाबा, धनुष्य बांडे, धनुष्य बांडे. अरे बाबा, राम येणार आहे का अर्जुन येणार आहे? धनुष्य भांडे. अरे फोटो काढ, फोटो काढ. काढ काढ, फोटो काढ माझे आणि गावभर वाट. पहिला मनीचा. येस. मनीचे का? माशे पण काढायचे फोटो. पण नानी, मी गरोदर आहे ना. पण मी तुझ्या पोटी जन्माला येणार आहे ना, माशे पण काढायचे फोटो. हो नानी, अबं. तुमचे अजिबात फोटो काढायचे नाही. तुम्ही सारख्या सारख्या फ्रेम सोडून आणि फोटो तोडून बाहेर येता. ओ नाना, तुम्ही गप्पा ना. तुम्ही नका ह्यांच्यात ऍड होऊ, नाही तर तुम्हालाच घालतो. घालू काय? घालू घालू. फोटोवरून बांधतात. दोघींचे काढायचे फोटो. काढ रे, पहिला मनीचा काढ. पहिला मनीचा. स्माइल प्लीज. अरे असं नको रे. असा दे. मनी अशीच असते. काढ फोटो, नाही तर डोळा फोडेल. हा आता नानी, जरा
जरा अँगल बदल ना एकाच अँगलने किती काढशील. ते म्हणा मस्तपैकी पोच दे. पोज. अरे काढ ना फोटो. किती वेळ ताणायला लावशील. हे जेवढं ताणलं जाईल तेवढंच हे ताणलं जाणार आहे. काय काढला मग सांग ना. आता नानी ती पण देणार पोज. नानी हुशार आहे बरोबर देईल बघ पोज. बस झाले आता एवढे फोटो बस झाले. झाले का फोटो काढून? बरं झालं अंताक्षरी लवकर संपली. हा? नाही तर मला म्हणायला लागलं असतं मी दमले. तरी सुद्धा आमच्या सगळ्यांसाठी तुम्हाला एकतरी गाणं म्हटलंच पाहिजे. हो. मला म्हणण्यासारखं जगात फक्त एकच गाणं उरलंय. कुठलं? ढोल बाजे ढोल आमचं दोन्ही बाजूने काय ढमढम के बाजे ढोल. आई शपथ नाने खूप दमवलंस. बाहेर ये. नाही कान पिळला ना तर बापाचं नाव लावणार नाही. आईची कान पिळणार तू? आई नाही माझी आता पोरगी होणार आहे. असं बघच तर मग काय करणार आहे एवढीशी तर असणार आहे. आणि काय करते? तुम्ही गप्पा हो. एवढी असणार आहे आणि मला काय म्हणते? तुम्ही गप्पा हो. एवढी असणार आणि मला बघ जीवन बोर. काय म्हणते तरी काय? आता तोंडावरच बोलतो. गाव भवाने गप नानी. आई शपथ आतमध्ये दोन्ही बायको फुलटू गुदू कुठे आत पोटात ए पोटात दुखतंय का? आता माझं पोट फाटणार. आई मी ओवा आणू का? ओवा नको मग मावा आणू का? माव. अरे रिक्षा आण रिक्षा. अरे पोटात दुखतं म्हणून रिक्षा खाणार आहेत का? अरे रिक्षा खाणार काय? रिक्षा आणायला सांगतायत. अशा वेळेला रिक्षा आणायची असते रे बाबा. अशा वेळेला म्हणजे अक्का वेळ भरली. हो. हे कुणीतरी येणार ग. मनीने मारली असेल थोबाडी. जा लवकर जा. असो पण कुणीतरी येणार ग. पाहुणा घरी येणार. चला अक्का दुपटी लंगोटी घ्या. डिंकाच्या लाडवाचा डबा घ्या. सुंठीच्या वड्या आळीवाचे लाडू सगळं केलंय. चला पटकन. सगळं घ्या आणि चला ही जगा वेगळी केस बघायला. फक्त ऑपरेशन करताना डॉक्टर बेशुद्ध पडणार नाही तेवढं बघा. नाही तर मी पण जातोय ढगात. या दोघांबरोबर मी पण तिसरा इथे फोटोत. एक चष्मेवाले 2 नथवाले. काय नाना बरोबर की नाही नाना. आता तुम्ही कुठे गेलात नाना? ओ काहीतरी गडबड दिसते. चष्मा सकट आले की काय? नाना आता तुम्ही कुठे आहात? तुझ्या पोटात. काय तुम्ही पण? अहो तुम्ही काय करता इथं? तुम्हाला सांगितलं होतं ना जुळ्यांचं टेंडर भरलेलं नाहीये म्हणून. अगं नानी त्यासाठी नाही पण तुझ्या पोटी जन्म घेण्यासाठी आतापासून क्लेम लावलाय मी. बाई ग म्हणूनच माझ्या पोटात खूप दुखायला लागलंय. अरे नाने मला तुम्ही काय चालवलंय काय? मला थोडीशी जागा द्या ना. अरे पण मी काय झालं? मला काय थोडीशी जागा द्या. असं काय करताय? मला जागा द्या. मी काय करणार? गप्पा बसा. अरे बाळणपणाला चाललाय की विधानसभेच्या अधिवेशनाला चाललाय? गप्पा बसा आणि चला. तुम्ही पण येताय का ही जगा वेगळी केस बघायला? घरी गेल्यावर माझी आणि माझ्या कुटुंबियांची आठवण आली ना तर गालातल्या गालात हसा आणि म्हणा आता कसं वाटतंय?